यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। प्रतिपच्चन्द्ररेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता शाहसूनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते। प्रभू, शककर्त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं अलौकिक चरित्र आपल्या विशुद्ध अंतःकरणात धारण करण्यासाठी, त्या अलौकिक चरित्राची प्रेरणा आपल्या हृदयामध्ये जागवण्यासाठी, या राष्ट्राला पुन्हा एकदा प्रबळ करण्यासाठी, आपल्या विस्कळीत समाजाला पुन्हा एकसंघ करण्यासाठी, राष्ट्रभक्ती पुन्हा एकदा हृदयामध्ये उचंबळून यावी या भावनेनं या पावन प्रांगणामध्ये उपस्थित असलेले आजचे विशेष मान्यवर अतिथी, आदित्य प्रतिष्ठानचे सर्व निस्पृह कार्यकर्ते आणि आपण सर्वजण आदिशक्ती जगदंबेचे आणि छत्रपती शिवरायांचे एकनिष्ठ भक्त भगिनी बांधव, महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी आणि शालेय वानरसेना, जावळीच्या जंगलामध्ये अभूतपूर्व नाट्य कसं घडलं त्याचं शब्दचित्र आपण कालच्या प्रवचनामध्ये पाहिलं. बलाढ्य अफजल खानाचं शिवरायांनी पारिपत्य केलं, त्याचा अवघा गोट बुडवला आणि महाराजांच्या हाती अपरंपार धन लागलं. रियासतकार सरदेसाईंनी अशी नोंद केली आहे की जावळीमध्ये अफजल खानावर जे साहित्य आलेलं होतं त्यातले 95 हत्ती शिवरायांना मिळाले. 95 हत्ती, 4000 घोडे मिळाले, अगणित उंट मिळाले, जडजवाहीर अलंकार काय मिळालं याला गणतीच नाही. किमान 10 लक्षाची नाणी छत्रपती शिवरायांना मिळाली. मी छत्रपती शिवराय असं म्हटलं त्याचं कारण असं आहे, काल आपण एक अतिशय महत्वाचा उल्लेख केला. शिवरायांना राज्याभिषेक झाला तर 1674 साली, पण महाराजांचे उल्लेख त्याच्या अगोदर कितीतरी, म्हणजे 1648 पासून छत्रपती आणि महाराज म्हणून येतात याची नोंद इतिहासाचार्य राजवाडींनी केलेली आहे. अद्भुत आहे, खरोखर आश्चर्य करण्यासारखं आहे. त्याचं कारणच असं होतं की शहाजी राजांनी बंगळूरमधून राजानं जे परत पाठवलं शिवरायांना, ते बरोबर जणू काही अष्टप्रधान मंडळ देऊनच पाठवलेलं होतं. प्रतापगडचं जे युद्ध झालं त्या युद्धाची गणना, जगामधली जी अद्वितीय युद्ध लढली गेले त्यातलं एक म्हणून करावं लागेल. इतकं ते अद्भुत आहे. आपल्या अत्यंत बलाढ्य अशा शत्रूला आपल्या हव्या त्या जागी आणायचं, त्याला त्याच्या सैन्यापासून एकटा पाडायचं, एकांगी झुंज घ्यायची आणि शेवटी त्याचं पारिपत्य करायचं, हे अद्भुत आहे. पण शिवाजी महाराजांनी ते खरोखर केलं. तुळजापूरवर घाव पडला, पंढरपुरावर घाव पडला, बजाजी नाईक निंबाळकर कैद झाले. एवढं सगळं असून शिवाजी महाराजांनी राजगड सोडला नाही आणि अफजल खानाला नाईलाजाने शेवटी वाईपर्यंत यावं लागलं. इथे अर्धी लढाई शिवाजी राजांनी जिंकली. पंताजी गोपीनाथ बोकीलांनी अशी अद्वितीय कामगिरी केली वकील म्हणून की ते जे जे सांगत गेले ते खानाला शेवटपर्यंत पटत गेले आणि खानाला रडतोंडीच्या घाटातून शेवटी जावळीच्या खोऱ्यामध्ये पंताजी गोपीनाथांनी उतरवलं. हा मुलूक इतका दुर्गम आणि भयानक होता, अशा स्वरूपाचं भयानक जंगल
की ज्याचं वर्णन बखरकार करतात की एक वेळ शूर्पणखेच्या डोक्यातली ऊस सापडेल पण जावळीच्या जंगलातला हत्ती सापडायचा नाही. अशा गर्द जंगलामध्ये त्या अफजल खानाला त्याच्या फौजेसह आणून सोडला. आणि नंतर जे नाट्य घडलं ते इतकं अभूतपूर्व होतं. शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला प्रतापगड सोडला त्यावेळेला सगळ्या सहकार्याने एकच सांगितलेलं होतं, जगदंबेची जशी कृपा असेल त्याप्रमाणे घडेल. मला एकांगी झुंज द्यावी लागणार आहे अफजल खानाशी. त्याचं पारिपत्य झालं तर ठीकच आहे, पण फासे उलटे पडले तरी खानाचा गोट समूळ बुडवा आणि स्वराज्य पुढे वर्धिष्णू करा. कुणाच्या आधारे ते वर्धिष्णू करावं? शिवाजी राजांचे वडील बंधू संभाजीराजे कनकगिरीच्या वेढ्यात अगोदरच मारले गेले ते अफजल खानामुळे. बखरीमध्ये आणि इतिहासामध्ये एक उल्लेख असा सापडतो की त्या संभाजी राजाने एक मुलगा होता, म्हणजे शिवाजी राजाने एक पुतणे होता, त्याचं नाव होतं उमाजी राजे. हा कर्नाटकामध्ये होता. तर एकही ठिकाणी इतिहासात असा उल्लेख सापडतो की त्या उमाजी राजांना शिवरायांचं स्थान द्यावं, त्यांना सिंहासनावर बसवावं आणि स्वराज्याचा डाव तसा पुढे चालू ठेवावा अशी भूमिका त्यामागे होती. शिवाजी राजांनी हा जो विजय मिळवला तो इतका देदीप्यमान, एकांगी झुंजावं आणि खानाचं पारिपत्य करावं ही ओढ राजांच्या मनामध्ये होतीच, पण त्यांच्या मनामध्ये अधिक जर कोणी भरवून दिली असेल तर ती पंताजी गोपीनाथ बोकीलांनी भरवून दिली. हा वृद्ध वकील, पण त्याच्या मनामध्ये जिद्द अशी होती, महाराज एकांगी भेट घ्यावी आणि खाना शास्त करावे म्हणून सांगणारे पंताजी गोपीनाथ बोकीलच होते. आता इतिहास थोडा सौम्य करून सांगतात. मला वाटते काही वर्षांनी इतिहास असा सुद्धा येईल की इकडून अफजल चाचा आले, तिकडून शिवाजी भतीजा, दोघांचे डोळे परस्परांना भेटणार म्हणून आनंदाने भरलेले, घळाघळा पाणी वाहते. दोघाले कडकडून भेटले एकमेकाला प्रेमानं आणि मग बसले समोरासमोर आणि प्रेमाने एकमेकाला फळं भरवली. निरोप द्यायची वेळा प्राप्त झाली, काहीतरी गोंधळ झाला. खानानी म्हणे केळी भरपूर खाल्ली आणि साली न उचलते तिथेच टाकल्या. शिवाजी महाराज निरोप द्यायला उठले तर एक पाय नेमका सालीवर पडला. पाय जो घसरला, फळं कापायची जी सुरी हातात होती, मारायचं नव्हतं, चुकून गेली पोटात अफजल खानाच्या थेट. असा सुद्धा इतिहास उद्या लिहिलाच. इतकं सौम्य करून, इतकं विकृतीकरण करून आज सांगितलं जातं की मनाला नवल वाटतं. स्वामी विवेकानंद हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करायला सर्व धर्म परिषदेमध्ये गेलेच नव्हते असं धादांत असत्य अनेक वेळेला अनेक ठिकाणी लिहिलं जातं. मनाला आश्चर्य वाटतं. विवेकानंदांनी त्या सर्व धर्म परिषदेमध्ये जे उद्गार काढले ते इतके लखलखीत आहे. मी ज्या हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो ती सर्व धर्मांची जननी आहे असं गौरवाने त्यांनी सांगितलेलं होतं. I belong to that religion which has accepted both universal acceptance and tolerance. विवेकानंदांचे उद्गार आहेत. आणि पुढे विवेकानंदांनी हिंदू धर्मावरचा शोध निबंध सर्व धर्म परिषदेत सादर केला होता. सर्व धर्म समभावाचा निबंध वाचला नव्हता त्यांनी. सर्व धर्म समभाव हे तर हिंदू धर्माचं वैशिष्ट्यच आहे, पण बाकी धर्म कोणी असे म्हणत नाहीत, हे दुर्दैव आहे. राम खरा तसा रहीम खरा असं प्रत्येक हिंदू म्हणतो, पण अल्लाह खरा, रहीम खरा तसा राम ही खरा असं म्हणणारा एकही मुसलमान मला आजपर्यंत भेटलेला नाही. आपल्याला भेटला तर दाखवा, खरंच धन्यता वाटेल. अपवाद जर कोणी असेल तर. हिंदू धर्म उदारच आहे. तो म्हणतो सगळे धर्म, सगळे संप्रदाय, सगळे पंथ विविध रस्ते आहेत आणि शेवटी एका अंतिम तत्वाला जाऊन पोचतात. म्हणून तर विवेकानंदाने सांगितलं, रुचीनाम वैचित्र्यात रुजुकुटील नाना पथजुषाम नृणामेको गम्यस्त्वमसि पयसाम अर्णवैव. ज्याप्रमाणे पाण्याचे सगळे प्रवाह अंती सागराला जाऊन मिळतात, त्याप्रमाणे कोणत्याही धर्म संप्रदाय पंथाचा, कोणत्याही प्रकृती धर्माचा मनुष्य असू दे, त्याची प्रार्थना शेवटी त्या एका चित्तत्वाला जाऊन मिळणार. हिंदू धर्माचं हेच तर अधिष्ठान आहे.
वसुधैव कुटुंबकम असा विचार आपल्या पूर्वजांनी हिंदू धर्मामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये शेकडो हजारो वर्षांपूर्वी झालेला आहे. शिवाजी राजांना राज्य जे निर्माण करायचं होतं त्याचे अनेक पुरावे त्यांच्या पत्रव्यवहारामध्ये पाहायला मिळतात. इतिहासाचार्य राजवाडेंनी त्यांच्या पत्रांचा संग्रह म्हणजे अनेक खंड जे प्रकाशित केले त्याच्यामध्ये हे हिंदवी स्वराज्य आहे आणि हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा, हे दोन उल्लेख इतक्या वेळेला आलेले आहेत की शिवाजी राजांचं कार्य काय होतं याच्याबद्दल वाचणाऱ्यानं, ऐकणाऱ्यानं, अभ्यासकानं, संशोधकानं निस्संदिग्ध मनानं ही भूमिका स्वीकारलीच पाहिजे. प्रतापगडच्या युद्धामध्ये, मंत्र युद्धामध्ये शिवाजी राजांनी पहिला जो विजय मिळवला तो अलौकिक होता. शत्रूला बेसावत करा, मी तुम्हाला घाबरलोय, मी तुम्हाला सगळं देऊन टाकणार आहे, पण आपल्या भेटीला येण्याचं मला धाडस होत नाही. हे एक प्रकारचं मंत्रयुद्ध होतं आणि त्याच्यावर अफजल खानाचा इतका विश्वास बसला की अफजल खान खरोखर अशा अवघड जागी भेटीला आला आणि शेवटी प्रतापगडच्या पायथ्यापर्यंत येऊन त्यांनी राजांची भेट घेतली. त्याचा गोट समूळ बुडाला. काय परिणाम झाला असेल या युद्धाचा आपण आपल्या मनाशी कल्पना करा. हा विजय अभूतपूर्व आहे, अद्वितीय आहे. या युद्धाचं, प्रतापगडच्या युद्धाचं जेवढं संशोधन करावं, जेवढा अभ्यास करावा तेवढं खरोखर थोडं आहे. इतका हा पौर्णिमेच्या चंद्रासारखा धवल विजय शिवाजी महाराजांनी प्राप्त केला. या भेटीमध्ये शिवाजी महाराजांना जखमा झाल्या. नेताजी पालकरनी असा अद्वितीय पराक्रम गाजवला, त्याला तोड नाही. या युद्धामध्ये ही भेट घेत असताना शिवाजी महाराजांचा विवेक आणि त्यांचं संतुलित मन कसं होतं खरोखर पाहण्यासारखं आहे. अफजल खानाला शास्त केला, त्याची आतडी बाहेर काढली आणि या वेळेला अफजल खानाचा जो वकील होता ज्याचं नाव होतं कृष्णाजी भास्कर, आपण त्याचा काल उल्लेख केला. हा कृष्णाजी भास्कर तलवार घेऊन शिवाजी राजांच्यावर तुटून पडला. आश्चर्य, कारण तो खानाचाच वकील आहे. त्यावेळेला त्याचा घाव शिवाजी महाराजांनी अडवला आणि त्यावेळेला शिवाजी महाराज त्या कृष्णाजी भास्कराला म्हणाले, ब्राह्मणास शिवाजी राजा मारणार नाही, ब्राह्मणास मारेल तर आम्हा शंभू शंकराची आण. आम्हा शहाजी राजांनी सांगितलेलं आहे की ब्राह्मणास मारू नका. म्हणजे अशा भयंकर प्रसंगी, अशा अवघड प्रसंगी या राजाचा विवेक, संतुलित मन कसं जाग होतं, मन आश्चर्याने खरोखर थक्कवून जातं. आणि तरी सुद्धा हा चिडलेला कृष्णाजी भास्कर तुटून पडला राजांच्यावर. त्यावेळेला मात्र क्षणाचाही विचार न करता आपल्या तलवारीच्या घावाखाली शिवाजी राजांनी त्याचा वध केला. कृष्णाजी भास्करला मारले. शंभू शंकराची आण घातलेली होती. शंभू शंकरी म्हणाले असते, महाराज कुठे, कृष्णाजी भास्कर तुम्ही कुठे. खरं तर त्यांनी ऐकायला होत. त्याच्या कसं लक्षात आलं नाही, आश्चर्य वाटत. मारला गेला. हा दैदिप्यमान विजय मिळवल्यानंतर एखादा राजा विजयोत्सव साजरा करत राहिला असता. शिवाजी महाराज अन्य राजांपेक्षा वेगळे कसे आहेत आणि कसे दूरदर्शी, त्यांच्या दूरदर्शित्व त्यांच्या ठाई बरोबर लक्षात येतात. क्षणाचीही विश्रांती न घेता महाराजांनी पुढची मोहीम आखली. धारवाड आणि कर्नाटकच्या बाजूला त्यांनी नेताजी पालकरला पाठवून दिलं. दोरोजी नावाचा त्यांचा सागरावरचा जाणकार होता. बहुधा त्याचं नाव दौलोजी असावं. इतिहासात त्याची नोंद मात्र दोरोजी अशी सापडते. त्याला त्यांनी अफजल खानाची काही जहाजं ही सागरामध्ये उभी होती आणि त्यात ही अपरंपार धन होतं. तेव्हा त्याच्यावर कब्जा मिळवण्यासाठी महाराजांनी दोरोजीला रवानगी केली आणि स्वतः महाराज वाई ओलांडून पहिल्यांदा वाईमध्ये आले. आणि ज्या वेळेला वाईमध्ये उषःकाल झाला आणि घोड्यांच्या टापांचा आला, आश्चर्यानं माणसं टकटका पाहत राहिली. प्रत्यक्ष शिवाजी महाराज वाईमध्ये दीपावलीच अवतरली. अक्षरशः आनंदाचा महापूर लोटला वाईमध्ये. आणि या वेळेला युद्धामध्ये अफजल खानाचा मुलगा फाजल खान हा जखमी झाला होता. त्याच्या पायावर प्रचंड घाव बसलेला होता, जखमी झाला होता. मुसे खान नावाचा सरदार अतिशय बलाढ्य, जणू काही अफजल खानाचा उजवा हात, तोही जखमी झालेला होता. आणि त्यांना कळतच नव्हतं या गर्द जंगलातून जावं कुठं.
या गर्द जंगलामधून वाट शोधावी कुठं हे त्यांना कळतच नव्हतं. इतका भयंकर प्रसंग त्यांच्यावर ओढवलेला होता. वाट काढत त्या किर्र घनदाट झाडीतून ही मंडळी पुढे जात होती आणि समोर त्यांना काही मराठी सैनिक दिसले. पायच लटपटले. अरे बापरे, आता काय करायचं. मुसेखानाच्या अंगावर काटा आला. पण एकदम चित्र असं पालटलं की फाजल खानाने तलवार उपसली, मुसेखानाने, सादत खानाने, आणि ते समोरच्या मराठ्यांच्यावर धावून गेले. कसं बरं बळ आले ना एकदम. त्याचं कारण असं की फाजल खानाला मुजरे घालणारा तो प्रतापराव मोरे होता. आपलाचा गुलाम समोर दिसल्याबरोबर हा फाजल खान, मुसे खान त्याच्यावर चालून गेले. आता फाजल खान त्याला मारणार एवढ्यात मुसे खानाने त्याला अडवलं. आणि मुसे खान अतिशय हुशार होता. तो म्हणाला, याला मारलं तर जावळीतून बाहेर पडायचा रस्ता कोण दाखवणार. याला जावळीच्या खोऱ्याची खडानखडा कल्पना आहे. जावळीचं खोरं, आज आपण प्रतापगडच्या किल्ल्यावर गेलो, अफजल बुर्जावर उभा राहिलो, खाली जे सगळं दिसते ना ते सगळं जावळीचं खोरं. प्रतापगडच्या बरोबर समोर एक अतिशय सुंदर गड आहे. त्या गडाचं नाव आहे मकरंदगड. मकरंदगडावर गेलात तरी खाली तुम्हाला जावळीचं खोरं दिसतं. आमचे अनेक तरुण आज जातात, भ्रमंतीला जातात, अशा टोकावर उभे राहतात, गडावर जातात. आपण किल्ले पाहिलेत का. महाराष्ट्रामध्ये इतके किल्ले आहेत. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 365 किल्ले आहेत आणि त्याचे 4 प्रधान प्रकार आहेत. एकाला म्हणायचं गिरिदुर्ग. गिरिदुर्ग म्हणजे डोंगरी किल्ला, ज्याच्यावर शिवाजी महाराजांचं चरित्र प्राधान्यानं घडलं. तोरणा असो, राजगड असो, पुरंदर असो, रायगड असो, कोंढाणा असो, हे सगळे प्रधानगड, हे प्रधानगड म्हणजे डोंगरी किल्ले आहेत, गिरिदुर्ग आहेत. दुसरा प्रकार म्हणजे स्थलदुर्ग. त्याला मराठीत आपण म्हणतो भुईकोट किल्ला. जमिनीवर बांधलेला किल्ला, पण किल्ल्याच्या शत्रूला येता येऊ नये म्हणून त्याच्या भोवती खंदक केलेला असतो. शिवाजी महाराजांनी पहिली लढाई जी जिंकली ती भुईकोटची जिंकली. सुभान मंगळ म्हणजे समोरासमोर शत्रूशी युद्ध करून पहिला विजय राजांनी जो मिळवला तो सुभान मंगळचा आहे. कावजी मल्हारनी आक्रमण केलेलं होतं. आणि पहिला डोंगरी किल्ला घेतला तो तोरणा उर्फ प्रचंडगड, आणि दुसरा मुरुम्मदेव, राजांनी त्याला नाव दिलं राजगड. हे पहिले 2 डोंगरी किल्ले जिंकले ते. गिरिदुर्ग पहिला प्रकार. दुसरा प्रकार आहे तो स्थलदुर्ग. तिसरा प्रकार आहे जलदुर्ग. खाडीमध्ये पाया घेऊन उकळत शिस ओततात आणि त्याच्यावर दगड जडवतात, त्याला म्हणतात जलदुर्ग. मुरुड जंजिरा किल्ला असा आहे जो शेवटपर्यंत महाराजांना मिळाला नाही. 3-4 वेळेला प्रसंग आला, आता घास तोंडात जाणार एवढ्यात काहीतरी विघ्न आलं आणि शेवटपर्यंत मुरुड जंजिरा शिवाजी राजांना घेता आला नाही. मुरुड जंजिरा हा जलदुर्ग आहे. स्वतः राजांनी मालवण जवळच्या बेटावर, कुर्ट बेटावर बांधलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग आहे. महाराजांनी ज्याची डागडुजी केली आणि बेलाग किल्ला बनवून टाकला तो विजयदुर्ग हा जलदुर्गच आहे. हा तिसरा प्रकार. आणि चौथा जो प्रकार आहे त्याला म्हणतात किनारी किल्ला. किनारी किल्ला याचा अर्थ 3 बाजूने भूमी असते आणि एका बाजूने सागर येऊन भेटलेला असतो, त्याला किनारी किल्ला म्हणतात. महाराष्ट्रामध्ये एक किल्ला जिथे जास्तीत जास्त माणसं जातात आणि जिथे जास्तीत जास्त चित्रपटाचं चित्रीकरण होतं तो किल्ला म्हणजे वसईचा किल्ला. हा किनारी किल्ला आहे. 3 बाजूने भूमी आणि एका बाजूने सागराच्या लाटा त्याच्यावरून आदळत असतात. याही पुढे जाऊन आणखीन एक 5वा प्रकार आहे. असे काही दुर्गम किल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यातला एक किल्ला त्याला म्हणतात वनदुर्ग. वनातला म्हणजे जंगलातला जो किल्ला असतो त्याला म्हणायचं वनदुर्ग. असा एक प्रख्यात किल्ला महाराष्ट्रामध्ये व्याघ्रगड. व्याघ्रगड किंवा वासोटा किल्ला. हा वासोटा किल्ला ज्यांना शिक्षा देत असत, पकडत असत कैदी म्हणून, त्यांना वासोटा किल्ल्यावर ठेवलं जात असे अशी इतिहासामध्ये नोंद केलेली आहे. तेव्हा या 4ही प्रकारच्या किल्ल्यांवर शिवाजी राजांनी आपलं प्रभुत्व मिळवलेलं होतं. आणि वाईमधून शिवाजी महाराज ज्यावेळेला बाहेर पडले त्यावेळेला कराड जवळ आपल्याला जाताना आज सुद्धा 2 आवळेजवळ किल्ले शेजारी दिसतात. एकाचं नाव आहे वंदनगड आणि दुसऱ्याचं नाव आहे चंदनगड. गोड नाव आहे. शिवाजी राजांनी बहुतेक सगळ्या किल्ल्यांची नावं पालटून टाकली.
आणि सगळी संस्कृत प्रधान नावं दिलेली आहेत. राजगड, प्रचंडगड, रायगड, तणस नाव होतं रायगड किल्ल्याचं, रासिवटा म्हणत असत त्याला, रायरी म्हणत असत त्याला, नाव काय सुंदर देऊन टाकलेलं आहे रायगड. रायाचा गड, शिवरायाचा गड तो रायगड. असं जवळजवळ प्रत्येक किल्ल्याचं नाव शिवरायांनी स्वतंत्र निर्माण केलं आणि बहुतेक नावही संस्कृतोद्भव आहेत. खरंच लक्षात घेण्यासारखं. चंदनगड घेतला, वंदनगड घेतला, दाभोळ बंदर शिवाजी राजांनी ताब्यामध्ये घेतला आणि अक्षरशः त्रिशूल जणू काय, एका बाजूला दोरोजी, दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराज आणि तिसऱ्या बाजूला नेताजी, असे तिघही त्या आदिलशहाच्या मुलखामध्ये घुसले. हे झंझावात असं प्रचंड होतं. गरुडाची भरारी जशी अन्य कोणाला थांबवता येत नाही, सागराची लाट जशी कोणाला अडवता येत नाही, तसं शिवाजीराजांची घोडदौड आता कुणालाच अडवता येणार नव्हती. कारण आदिलशहा, बडी बेगम आणि अली आदिलशहा प्रतापगडच्या युद्धाची वाट बघत होते. अफजल खान शिवाजी राजाला पकडणार, चढे घोडी या निशी, बेड्या घालून त्याला तुमच्या समोर हजर करेन, असं अभिवचन त्या बडी बेगमला स्वतः अफजल खानाने दिलेलं होतं. आणि वाट पाहत होता आज मिळणार. इतक्या औत्सुक्यानं सगळं विजापूर आणि सगळी आदिलशाही वाट पाहत होते. आणि एखादा वज्राघात व्हावा, वीज कोसळावी तशी बातमी विजापूरमध्ये फुटली. खासा अफजल खान मारला गेला, फाजल खान जखमी झाला, समूळ गोट बुडला, 95 हत्ती गेले, 4000 घोडे गेले, उंट गेले, अगणित धन गेलं. 500 प्रचंड तोफा शिवाजी महाराजांच्या हातामध्ये लागल्या. 10 लाखापेक्षा अधिक रोकड शिवाजीराजांना मिळाली. गोट बुडला तो बुडला. ही बातमी ऐकल्यानंतर बडी बेगमनी आपलं अंग जमिनीवर झोकून दिलं. प्रचंड शोक केलेला आहे की या अल्लाह, या खुदा, तुमने ये क्या किया. ढाण्या वाघच विजापूरच्या आदिलशाहीचा मारला गेला. प्रचंड दुःख झाले तिला, कारण आजपर्यंत अफजल खानाला एकाही लढाईमध्ये अपयश आलेलं नव्हतं. जेवढ्या लढाया तो लढला त्यात त्यांनी विजयच मिळवलेला होता. कर्नाटकामध्ये तर त्याचा धाक असा होता की व्यंकनायळ हल्लीचा राजा हा अफजल खान चालून आला म्हटल्यानंतर त्यांनी स्वतःच्या हातामध्ये बेड्या घातल्या आणि भेटायला गेला अफजल खानाला. इतका अफजल खानाच्या नावाचा धाक होता. अत्यंत पराक्रमी पण भयानक पाताळ यंत्री, अत्यंत क्रूर, मूर्ती उद्ध्वस्त करणारा, मूर्ती पूजकांचा वध करणारा असा तो अत्यंत आक्रमक राक्षसी वृत्तीचा अफजल खान होता. त्याला परास्त केलं म्हटल्यानंतर विजापूरमध्ये अक्षरशः हाहाकार उडाला. यावेळेला दौरोजी दौडत निघाला आणि कोकणामध्ये उतरला, बंदरामध्ये आला. त्यावेळेला अफजल खानाची काही मसूद या नावाचा एक आदिलशहाचा प्रतिनिधी, त्यांनी ती जहाजं हलवली आणि ती हलवत असताना जे ब्रिटिश आलेले होते त्या परिसरामध्ये हेनरी रिव्हिंग्टन या नावाचा ब्रिटिशांचा प्रमुख होता. आले ते व्यापार करण्यासाठी, पण परिस्थितीचा अंदाज घेऊन हळूहळू जेवढं कुरतडता येईल तेवढं त्यांनी कुरतडायला प्रारंभ केलेला होता. हेनरी रिव्हिंग्टननी आगंतुकपणे सल्ला दिला की या जहाजांचं रक्षण आम्ही करू. त्यावेळेला अफजल खानचे जे प्रतिनिधी होते त्यांना पराकोटीचा आनंद झाला, कारण या ब्रिटिशांच्याकडे अत्याधुनिक तोफा होत्या, लांब पल्ल्याच्या तोफा होत्या, बंदुका होत्या, आणि म्हणून त्यांनी त्याला तत्काळ मान्यता दिली. आणि हेनरी रिव्हिंग्टननं तो सगळा माल आपल्या ताब्यात घेतला आणि नांगर टाकलेली जहाज थोडी आत नेली. दौरोजी ज्या वेळेला जाऊन पोचला, म्हणजे हा दौलोजी, त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं अरे इथे काहीतरी काळं बेर आहे. आणि बहुधा अफजल खानाच्या जहाजावरच्या लोकांना मदत कुणी केली असेल, दुसरं कोण करणार. इथे ब्रिटिशांशिवाय आत्ता तरी दुसरं कोणीही नाही आहे की ज्यांना सागरामधलं युद्ध कसं करावं याचं पूर्ण ज्ञान आहे. पण त्यावेळेला त्या दोरोजी जवळ सेना होती, चपळ नावा होत्या, आणि त्यात बसून त्यांनी त्या जहाजांना गराडलं. हेनरी रिव्हिंग्टनला पकडलं. आत अपरंपार धन आणि माल मिळाला, तो सगळा त्यांनी जप्त केला. त्यावेळी हेनरी रिव्हिंग्टननी प्रतिकार करायचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला पकडलं. फिलिप गिफर्ड या नावाचा ब्रिटिश अधिकारी होता, त्यांनी झुंजायचा प्रयत्न केला. दोरोजींनी त्याला परास्त केलं, त्याला बेड्या घातल्या, त्याला पकडले. हेनरी रिव्हिंग्टनला सोडून दिला.
हेनरी रिव्हिंग्टननी पुन्हा पुन्हा वारंवार सांगितलं गिफर्डला सोडा. त्यावेळेला त्या दोरोजींनी सांगितलं, हेनरी तुम्ही पाप केले, तुम्ही एकतर आदिलशहाच्या सगळ्या जहाजांना आश्रय दिला, पुन्हा आमच्या विरुद्ध शस्त्र धरलं, मी फार उदार आहे म्हणून तुम्हाला सोडतो, पण गिफर्डला आम्ही कदापि सोडणार नाही, त्याला ओलीस तर ठेवून घेणारच, शिवाजी राजांच्या समोर त्याला हजर करणार, राजे जसं सांगतील तसं होईल. हे ऐकल्यावर मात्र तो जो हेनरी रिव्हिंग्टन होता तो शरण गेला आणि तो म्हणाला, मी आपल्याला काय मदत करू सांगा. दोरोजी म्हणाला, आता कसे सरळ आलात. तेव्हा त्यांनी सांगितलं की महाराज ज्या वेळेला या पश्चिम सागरावरची, अरबी समुद्रावरची मोहीम उघडतील, त्यावेळेला ब्रिटिशांनी त्यांना मदत करावी, अत्याधुनिक तोफा द्याव्यात, अन्य सामग्रीची मदत करावी. हे मान्य आहे? हेनरी रिव्हिंग्टन म्हणाला, मान्य. नाक दाबलं की तोंड उघडतं, तशी त्या हेनरी रिव्हिंग्टनची अवस्था झाली ती. पण दोरोजी म्हणाले, इतकं केलं तरी हे पोकळ आश्वासनच आहे, ज्या वेळेला खरं होईल त्यावेळेला गिफर्डला सोडू, तोपर्यंत नाही, तोपर्यंत आमच्या ओलीसच राहील. आणि तो ओलीस असल्यामुळे पुन्हा तुम्ही आदिलशहाच्या मदतीच्या वाटेला जाणार नाही आणि स्वराज्य विरुद्ध हातामध्ये शस्त्र धरणार नाही. म्हणजे महाराजांनी घडवलेली माणसं किती हुशार होती, किती दूरदृष्टीची होती, किती लांबवर पाहणारी होती, हे खरंच लक्षात घेण्यासारखं आहे. आणि दोरोजी परत आला, गिफर्डला पकडून आणलेलं होतं, त्यांनी शिवाजी राजांच्या पुढे त्याला सादर केलं. दोरोजींनी केलेलं सगळं राजकारण पाहिल्यानंतर शिवाजी महाराज अत्यंत प्रसन्न झाले. यावेळी नेताजी पालकर जो दौडत निघाला, कराडच्या पुढे गेला आणि सातारा ते मिरज पर्यंत जेवढी ठाणी विजापूरच्या ताब्यामध्ये होती त्यांनी एका धडकेत लोळवली आणि सगळी स्वराज्यामध्ये सामील झाली. काय पराक्रमी असेला बहादर. आणि त्यांनी मिरजेचा किल्ला गराडला. मिरजेचा किल्ला भुईकोट किल्ला आहे, सांगलीचा किल्ला भुईकोट किल्ला आहे, मंगळवेढ्याचा किल्ला भुईकोट किल्ला आहे, हे सगळे स्थलदुर्ग आहेत. आणि एकेकाळी मिरजेच्या किल्ल्याचं वैभव फार होतं. मिरजेचं मूळ नाव आहे मृगनहळ्ळी, मृगनहळ्ळी म्हणतात त्याला. कर्नाटकामध्ये तो भाग होता म्हणून मृगनहळ्ळी असं त्याचं नाव होतं. पुढे त्याचा अपभ्रंश होत गेला आणि शेवटी नाव पडलं मिरज. हा अतिशय दुर्गम किल्ला होता, म्हणजे खंदक विस्तीर्ण आणि मोठा होता. आणि नेताजी पालकरनी प्रचंड प्रयत्न केला पण त्याला तो किल्ला घेता आला नाही. हे ज्या वेळेला शिवाजी महाराजांना कळलं तेव्हा शिवाजी महाराज स्वतः दौडत आले आणि त्यांनी नेताजीला सांगितलं, इथून कर्नाटकामध्ये घुस, मी स्वतः हा किल्ला गराडून थांबतो, मी हा किल्ला घेतो. आणि शिवाजी महाराजांनी तो किल्ला गराडला आणि नेताजी पालकरला रिकामं केलं. मिरज हे गाव आपल्याला माहिती आहे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बरोबर सीमारेषेवर आहे. आणि तिथून म्हैसाळ, शेटबाळ, उगार असं करत त्यांनी जी धडक मारली एकदम नेताजी पालकरने, काल आपण उल्लेख केला, लक्ष्मीश्वर गदक पर्यंत तो गेलेला होता. म्हणजे कर्नाटकाच्या किती खोलवर भागात. आणि सेना किती असेल, 3,000 सैन्य त्याच्याबरोबर होतं, याच्यापेक्षा जास्ती नाही. 3,000 फक्त फौज. आणि आदिलशाही मुलखात रोरावत शिरला, जिथे जाईल त्या धडकेमध्ये त्यांनी ते ठिकाण हस्तगत केलं. आदिलशहाच्या पोटात असा भीतीचा गोळा फिरला की अरे बापरे, हे काय भयंकर घडते. त्यावेळेला हेनरी रिव्हिंग्टननी खूप अर्जव केली महाराजांची. त्या महाराजांनी त्याच्याकडून लेखी अभिवचन घेतला की स्वराज्याच्या कामाला मदत कराल आणि स्वराज्याच्या शत्रूंना कधीही मदत करणार नाही, या कबुली जबाबावर गिफर्डची मुक्तता करतो. तेव्हा हेनरी रिव्हिंग्टननी ते मान्य केलं आणि हेनरी रिव्हिंग्टननी ते मान्य केल्यानंतरच शिवाजी राजांनी गिफर्डची मुक्तता केली. हेनरी रिव्हिंग्टनला शिवाजी महाराज काय आहेत याची चुणूक पाहायला मिळाली, पण त्याचं डोकं एका वेगळ्या पद्धतीनं काम करायला लागलेलं होतं. या वेळेला शिवाजी महाराजांनी मिरजेचा किल्ला गराडलेला होता. आदिलशहा समोर आता असा प्रश्न आला, अरे काय करायचं. नेताजी शिवाजी महाराज यांनी कोल्हापुरामध्ये प्रवेश केला, रायबागमध्ये प्रवेश केला, विजापूरच्या दिशेनं मराठी फौजा निघाल्या आणि दिनांक 28 नोव्हेंबर 1659 या दिवशी शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ला जिंकला, पन्हाळगड जिंकला. सगळीकडून शिड्या लावल्या आहेत, आतमध्ये सैनिक घुसले, प्रचंड कापाकापी झाली आणि 28 नोव्हेंबरला शिवाजी महाराजांनी पन्हाळगड घेतला.
10 नोव्हेंबरला अफजल खानाचं त्यांनी पारिपत्य केलेलं होतं मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला. पुढल्या 18 दिवसामध्ये महाबळेश्वरापासून वाई, सातारा, मिरज, कोल्हापूर पर्यंतची सगळी ठाणी आणि महत्वाचे किल्ले जिंकून पुन्हा शिवाजीराजांनी पन्हाळगड घेतला. काय धडक मारली असेल आपण कल्पना करा. आणि एक एक वार्ता दररोज आदिलशहाच्या दरबारामध्ये येत होती आणि तो कपाळाला हात लावत होता, कारण विजापूरची सामग्री हळूहळू त्याच्या हातामधून सुटायला लागलेली होती. महाराजांचं गडकोटावर इतकं प्रेम होतं म्हणून तर रामचंद्र अमात्यांनी आज्ञापत्र या नावाचा एक अलौकिक ग्रंथ लिहिलेला आहे. त्यात शिवाजी महाराजांचं चरित्र सार रूपाने आले, म्हणजे स्वराज्याचा डाव कसा मांडला गेला आणि शिवरायाची स्वराज्याकडे पाहायची दृष्टी कशी होती हे इतकं त्यांनी सुंदर मांडलेलं आज्ञापत्रामध्ये. त्यात त्यांनी एक वाक्य लिहिलेलं आहे, गडकोट म्हणजे साक्षात राज्यलक्ष्मी. काय वाक्य आहे? गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी आहे. आणि एक एक किल्ला म्हणजे गळ्यामधल्या जो हार असतो त्यातला एक एक मोती असावा तसा शिवाजी महाराजांनी जपलेला होता. औरंगजेब जरी चाल करून आला तरी माझा एक एक किल्ला एक एक 2-2, 3-3 वर्ष लढेल असा जबरदस्त आत्मविश्वास शिवाजी महाराजांच्या मनामध्ये होता. पन्हाळगड जिंकला आणि किती ओढ होती किल्ल्याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटेल. रात्री मध्यरात्री किल्ला हिंडून शिवाजी महाराजांनी पाहिले. किती प्रेम या गडकोटावर राजांनी करावं. सकाळ होई तोपर्यंत सुद्धा शिवाजी महाराज थांबले नाहीत. मध्यरात्री पलिते घेतले अनेक सैनिकांनी आणि त्या पलित्यांच्या उजेडामध्ये शिवाजी महाराजांनी हा पन्हाळगड पाहिला. किती उत्कट प्रेम केलं असेल किल्ल्यांवर. शिवाजी महाराज मिरजेला होते आणि आदिलशहाला कळेच ना आता काय करावं. यावेळेला कोल्हापूर, रायबाग ही सगळी दौलत कोणाच्या ताब्यात होती? विजापूरकरांच्या. पण त्याच्यावरचा जो अधिकारी होता त्याचं होतं नाव रुस्तमे जमा. तो अत्यंत अस्वस्थ झाला, कारण आपली सगळी जहागीरच जाईल अशी भीती त्याला वाटली. आणि एवढ्यात सगळी मार खाल्लेली शिबंदी फाजल खान, मुसे खान, सादात खान हे सगळे त्या विजापुरामध्ये परत आले आणि पुन्हा एकदा आक्रोश झाला. पुन्हा एकदा शोकामध्ये सगळं विजापूर बुडून गेलं. तेव्हा अली आदिलशहानं रुस्तुमे जमा आणि या फाजल खानला पुन्हा एकत्र बोलवलं. त्यांच्याकडे 15,000 फौज दिली आणि सांगितलं, जा पन्हाळ्याजवळ कोल्हापुराजवळ शिवाजीराजे त्यांना अडवा, त्यांच्यावर युद्ध करा आणि परास्त करा त्यांना. त्यावेळी रुस्तुमे जमा आणि फाजल खान अन्य सरदारांना बरोबर घेऊन, त्याच्यात बाजी घोरपडे होतेच होते, निघाले सगळे जण आणि कोल्हापूरच्या दिशेनं दौडत आले. महाराजांना याची सगळी बित्तम बातमी अगोदरच कळलेली होती. तेव्हा महाराजांनी आपला व्यूह रचलेला होता. सेनेचा व्यूह रचत असत बर का. महाभारतामध्ये ज्याचं वर्णन आहे, किंबहुना रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांनी सेतुबंधन केल्यानंतर सुद्धा आपली सगळी सेना ही व्यूह रचून पलीकडे नेली ती असा उल्लेख आहे. नाना प्रकारचे व्यूह रचत असत. चक्रव्यूह, गरुड व्यूह, बाणाच्या आकाराचा व्यूह, अर्धचंद्राकृती व्यूह, म्हणजे शत्रूवर आघात करताना, हल्ला करताना सैन्याची रचना जी केली जाते त्याला व्यूह म्हणतात. अशी रचना सर्व राजे करत असत. आणि आता कोल्हापुराजवळ महालक्ष्मीचं अधिष्ठान, कोल्हापुरामधलं जगदंबेचं अधिष्ठान, मनोमन शिवरायांनी या जगदंबेचं पूजन केलं आणि चक्रव्यूह जणू काही रचून टाकला, व्यूह रचला सेनेचा. आणि सांगितलं नेताजी पालकरला, उजवी बाजू आपण धरा. सिद्धिलालला सांगितलं डावी बाजू धरा. अन्य प्रधान सरदार तिथे नेमलेले होते. बरोबर येसाजी कंक होते, त्यांना सांगितलं डावी बाजू सांभाळा. तानाजीराव मालुसरे होते. मध्यभागी स्वतः छत्रपती शिवराय उभे होते. अनेक वेळेला त्यांचं वर्णन आलेलं आहे. अंगामध्ये चिलखत असे, कोपरापर्यंत जाळीचं चिलखत घातलेलं असे. मस्तकावर मंदिराच्या आतमध्ये एक जाळीचं प्रत्यक्ष टोपी घातलेली असे. तलवारीचा घाव घातला तरी मस्तकाला इजा होऊ नये, गुडघ्याला संरक्षण असलेले चिलखत घातलं जात असे. कल्याणी नावाची त्यांची घोडी होती, अत्यंत आवडते. आणि इतकी दौड सुंदर करत असे ती. महाराज
काही गोष्टीचे इतके जाणकार होते, घोड्यांचे जाणकार होते. घोडी निवडून घ्यावी लागतात. राजाची पागा जी असते ना, त्या पागेमध्ये असे घोडे, असं नामी घोडे असावे लागतात. तशी तलवारीची जाणीव असावी लागते. तलवारीची जाणीव शिवरायांना फार मोठ्या प्रमाणावर होती. कोकणवर ज्या वेळेला शिवरायांनी हल्ला केलेला होता, त्यावेळेला लखम सावंत आणि रणदुल्ला खान यांचा मुलगा यांचं भांडण झालं. आणि लखम सावंतानं भीती वाटली ती, अरे बापरे, आता हा रणदुल्ला खानाचा मुलगा चाल करून आला, आपली शक्ती काय. म्हणून त्यांनी शिवाजीराजांना हाक घातली आणि लखम सावंतांचं सगळं जेवढी जहागीर होती ती वाचली. सावंत आणि भोसले एकत्र आले. पुढे योग असा आला की गोवेलकर सावंत या नावाचे एक प्रख्यात सावंत गोव्याकडच्या बाजूचे होते आणि त्यांनी एक अद्वितीय तलवार मिळवलेली होती. आणि राजांनी ज्या वेळेला ती तलवार पाहिली, त्यावेळेला महाराज त्या तलवारीच्या प्रेमातच पडले. इतकं ते दुधारी पात अद्वितीय लखलख करणारं होता. आणि शिवाजी महाराजांना त्या तलवारीची अशी जाणीव होती की त्यांनी ताबडतोब ते पात मागितलंच. गोवेलकर सावंतांना शिवाजीराजांनी 300 होन दिले असं इतिहासात उल्लेख आहे. आणि ते अद्वितीय पात विकत घेतलं. ते पात दुसरं तिसरं कोणतंही नव्हतं, ते जगदविख्यात झालं, भवानी तलवार. गोवेलकर सावंतांच्याकडून मिळालेली ती तलवार भवानी तलवार म्हणून पुढे सुविख्यात झाली. आपल्याकडे सांगतात की प्रत्यक्ष भवानी मातेनं दिले. भवानी माता तर शिवरायाची पाठराखणी करणारी जगदंबा होतीच. अत्यंत अवघड प्रसंगामध्ये शिवाजीराजांचा उजवा हात हृदयावर असे, जिथे जगदंबा आदिशक्ती तुळजा भवानी विराजत होती, आणि डावा हात कमरेवर असे, जिथे भवानी तलवार होती. ती गोवेलकर सावंतांच्याकडून 300 होनाला त्यांनी विकत घेतलेली ती तलवार होती. शिवाजीराजे अश्वांचे जाणकार होते. अहो, झाशीची राणी अशी घोड्यांची अत्यंत जाणकार होती. उत्तरेकडून घोड्यांचा व्यापार करणारा एक सौदागर आलेला होता आणि त्यांनी 2 आवळे जावळे वाटावेत इतके 2 देखणे उमदे घोडे त्या झाशीच्या किल्ल्यामध्ये आणले आणि राणी साहेबांच्या समोर उभे करून सांगितलं, यातला जो चांगला आहे तो आपण निवडा. तेव्हा राणी साहेबांनी दोन्हीवरून रपेट केली. आणि इतिहासामध्ये नोंद अशी आहे, डॉक्टर लोची एक नोंद अशी आहे की राणी म्हणजे आपल्या माणसांनी नाही, परदेशी माणसांनी नोंद केलेली आहे की झाशीच्या राणीसाहेब अश्वदळाच्या किती जाणकार होत्या ते त्यांनी लिहिलेलं आहे. तो म्हणतो त्यांनी रपेट केली आणि दोन्ही घोडे त्या सौदागरासमोर उभे केले आणि सांगितलं, हा उजवीकडचा घोडा अद्वितीय आहे आणि डावीकडचा घोडा अशक्त आहे, त्याला मी नाकारते. त्यावेळी तो सौदागर आश्चर्यचकित झाला आणि राणीसाहेबांची अश्वाविषयी जाण बघून त्याला नवल वाटलं, अशी नोंद डॉक्टर लोनी केलेली आहे. पारसनिसांनी जो इतिहास लिहिलाय त्याच्यामध्ये याची मुद्दाम नोंद करण्यात आलेली. शिवाजीराजांची जी घोडी होती तिचं नाव कल्याणी होतं. स्वतः महाराज त्या करवीर युद्धामध्ये मध्यभागी उभे होते. समोर रुस्तुमे जमा होता, त्याच्या जोडीला फाजल खान, अन्य माणसं होती. शिवाजीराजांनी उघड्या मैदानात शत्रू बरोबर केलेली पहिली लढाई आणि त्या लढाईमध्ये सगळे मराठे रुस्तुमे जमानी आक्रमण करायच्या ऐवजी 5-6 हजार फौज होती महाराजांच्याकडे आणि जवळजवळ तिप्पट फौज समोर रुस्तुमे जमाची होती. त्याच्यावर मराठी सेना तुटून पडली. अशा आग्रहाने तुटून पडली. कुणी कुणी काय काय करायचं, शिळीमकरांचं काम काय, नेताजी पालकर काय, नेताजीला सांगितलं तुझं जुनं सावज बघ फाजल खान, आणि प्रत्येकाला शिवरायांनी कामगिरी नेमून दिली. अशा इरे सरीनं सगळी माणसं तुटून पडलेली आहेत की 3-4 तासामध्ये फाजल खान आणि रुस्तुमे जमाची सगळी 15,000 फौज उधळली गेली आणि पळत सुटलेत सगळे. घोड्यावरचे घोडदौड करून माघारी वळले आणि विजापूरकडे पळायला लागले. करवीरचं युद्ध फत्ते झालं. जगदंबेच्या आशीर्वचनानं आणि शिवरायांच्या रणनीतीनं प्रचंड विजय मिळवला. केव्हा? 28 डिसेंबर 1659, म्हणजे पन्हाळा ताब्यात आला आणि महिन्याभरामध्ये पुन्हा एक तडाखा आदिलशहाला दिला. आता आदिलशहा समोर असा भयंकर प्रश्न निर्माण झाला. आता काय करायचं? हे झंझावात अडवायचं कसं? शिवाजीराजांचं वादळ थांबवायचं कसं? या वेळेला योग असा आला
की मोहम्मद नूर या नावाचं एक गाव आंध्र प्रदेशामध्ये, त्याचं मूळचं नाव आहे कर्नूल. आज तो कर्नूल जिल्हा झालेला आपल्याला माहिती आहे. आपल्यापैकी काही मंडळी नक्की गेली असतील आंध्र प्रदेशामध्ये. कर्नूल जिल्हा महत्वाचा आहे, कर्नूल हे स्थान महत्वाचं आहे. त्याचं कारण असं की कर्नूल पासून श्रीशैल्यला जाता येतं. ज्या श्रीशैल्यचं दर्शन स्वतः शिवाजी महाराजांनी घेतलेलं होतं आणि आपलं शिरकमल कापून त्या शंकराच्या चरणी अर्पण करावं काय, इतकी उत्कट भक्ती राजांच्या अंतःकरणात जागलेली होती. ते श्रीशैल्य कर्नूल पासून जवळ आहे. त्याच्यामुळे आज सुद्धा प्रवासी तिथे जातात, मुक्काम करतात. हैदराबाद वरून कर्नूलला येतात आणि कर्नूलवरून पुढे श्रीशैल्याला जातात. कर्नूल वरून एक खलिता आदिलशहाला आला आणि तो होता सिद्दी जौहरनी पाठवलेला. त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं, आजपर्यंत माझ्या हातून फार चुका घडल्या, अपराध घडले, प्रमाद घडले, पण आता मात्र मला या तख्ताची सेवा करायची संधी द्या. या तख्ताचे जे शत्रू आहेत त्यांचं पारिपत्य करण्याची संधी द्या. बादशहा सलामत मला जी आज्ञा करतील त्याचं मी चोख पालन करेन. म्हणजे आदिलशहाची स्थिती अशी झाली, अंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन. कारण तो शोधत होता की आता कुणाला पाठवावं शिवाजी राजाच्यावर. हे पत्र हा खलिता ज्या वेळेला मिळाला त्यावेळेला त्याला अत्यंत आनंद झाला. सिद्दी जौहर, तो सिद्दी मोठा जिद्दी होता आणि जौहर म्हणजे रत्न. तो युद्धामध्ये खरंच रत्न होता म्हणून जोहरी आडनाव पडलं. रत्न पारखी जो असतो त्याला जोहरी म्हणतात. सिद्दी जौहर त्याचं पत्र आल्याबरोबर त्याला उत्तर पाठवलं. या विजापूरच्या आदिलशाही काय उत्तर लिहिलं असेल, आमच्या दरबारामध्ये एक एक बलाढ्य महापराक्रमी वीर आहे जो शिवाजीचं पारिपत्य करायला अत्यंत उत्सुक आहे, पण तुम्ही स्वतःहून इच्छा प्रकट केलेली आहे आणि गेलेल्या काही घटनांबद्दल तुम्हाला पश्चाताप झालेला आहे, म्हणून आम्ही आता तुम्हाला बोलावून घेतो आणि शिवाजी राजाचं पारिपत्य करण्याची जबाबदारी तुमच्यावर सोपवत आहोत. आणि म्हणून काशी तिकाजी या नावाच्या एका माणसाला आदिलशहानी पाठवून दिलं. हा काशी तिकाजी गेला, बोलायला मोठा मिठास होता आणि त्यांनी पुन्हा एकदा, म्हणजे तुकोबानी जसं म्हटलेलं आहे ना, हालवुनी खुंट आधी करावा बळकट, तसंच सिद्धीजवळच्या मनामध्ये खरंच आहे काय हे पाहण्यासाठी त्याचं अंतरंग काय याची चाचपणी केली. आणि सिद्धीजवळचा खरंच आग्रह आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ठरवलं आता याला बोलावून घ्यायचं. म्हणून हा काशी तिकाजी आणि स्वतः सिद्दी जौहर हापशांची सेना घेऊन विजापूरमध्ये दाखल झाले. तेव्हा दरबारामध्ये आदिलशहानी त्याचं मोठं स्वागत केलं, त्याचं कौतुक केले, सत्कार केला त्याचा आणि त्याला एक बिरुद पदवी दिली त्याला. कोणती? सलाबत खान. आणि या काशी तिकाजीला एक वेगळी पदवी दिली, दिनायतराव म्हणून. आणि सांगितलं आता युद्धाच्या तयारीला लागा. हे युद्ध आता महाभयंकर होणार होतं. विजापूरमध्ये प्रचंड फौज जमा करायला प्रारंभ केला आणि अफजल खानाच्या ज्या ज्या चुका झाल्या त्या टाळायच्या अशी काळजी घेऊन या सिद्दी जौहरनी आपली मोहीम आखायला प्रारंभ केला. 20,000 घोडदळ, 35,000 पायदळ एवढी राक्षसी सेना घेऊन हा निघाला. तोफखाना प्रचंड होता, हत्ती, घोडदळ, सैनिक, राहुट्या, नाना प्रकारची शस्त्र, कशालाच काही कमतरता नव्हती. कारण तो कर्नूलहून प्रचंड सेना हबशांची घेऊन आला होता. अतिशय उग्र वाटणारे काळे कभिन्न असे हबशी, पण युद्धामध्ये एखाद्या राहुकेतू सारखे झुंजत असत अशी त्यांची ख्याती होती. त्यांना घेऊन विजापूरच्या आदिलशहाचा निरोप घेऊन तो निघाला. यावेळेला विजापूरच्या आदिलशहानी एक पत्र लिहिलं, ते दिल्लीला पाठवलेलं होतं. यावेळेला शहाजहान बादशाह कैदेत पडलेला होता आणि आग्रा दिल्लीचं तख्त औरंगजेबाच्या ताब्यामध्ये गेलेलं होतं. आदिलशहानी लिहिलेलं होतं, आम्ही तर बुडवतोच शिवाजीला, सिद्ध जौहरला पाठवून दिलेल्या अशी अशी सेना घेऊन आपण सुद्धा मोठी सेना घेऊन या शिवाजीच्या स्वराज्यावर कृपया रवाना करावी. या 2 पात्यामध्ये सापडलेला शिवाजी केव्हा संपून जाईल पत्ता सुद्धा लागणार नाही. हे पत्र हा खलिता ज्यावेळेला मिळाला
त्यावेळेला औरंगजेबाने त्याच्यावर विचार केला. तो महापाताळ यंत्री होता. त्याच्या मनाचा ठाव कुणाला कधी लागतच नसे. त्याच्या ज्या 4 पत्नी होत्या त्यांना सुद्धा लागत नसे, मग बाकीच्यांची काय कथा. दरबारामधल्या लोकांना लागत नसे. वजीराला त्याच्या स्वभावाचा अंदाज यायचा नाही. त्यांनी विचार करायला प्रारंभ केला. आपल्या 3ही भावांचा काटा काढून तो राज्यावर बसलेला होता. त्याचा एक भाऊ होता मोठा दारा, दुसरा मुराद, तिसरा शुजा. या 3ही भावंडांना त्यांनी फार युक्तियुक्तीनं मारलेलं होतं. दाराला तर दाराची त्यांनी फरफट केली अक्षरशः. युद्धामधून युद्ध दारा पराभूत होऊन गेला आणि शेवटी भणंग भिकाऱ्यासारखा कैदी होऊन हातामध्ये सापडला. त्यावेळेला त्या दाराची धिंड काढली संपूर्ण आग्रा दिल्लीमधून आणि नंतर त्याचं मस्तक या औरंगजेबाने धडा वेगळं केलं. ते धडा वेगळं झालेलं मस्तक पाहिल्याबरोबर त्याला इतका आनंद झाला. दाराच्या 2 पत्नी होत्या, त्या दोन्ही इतक्या लावण्यवती होत्या, त्या आपल्या जनानखान्यामध्ये असा सख्या मोठ्या वहिनी. हाच हिंदू धर्म संस्कृती आणि अन्य संस्कृतीमधला भेद आहे. आपल्या 2 थोरल्या वहिनी आपल्या जनानखान्यात असाव्यात अशी औरंगजेबाची अभिलाषा होती. त्यातली एक होती, तिला नाव होतं उदयपुरी बेगम. ती झाली त्याची पत्नी पुढे. आणि दुसरी जी होती तिचं दारा शुकोवर इतकं प्रेम होतं की औरंगजेबाने ज्या वेळेला त्याला निमंत्रण दिलं जनानखान्यामध्ये यायचं, त्यावेळेला तिने एक तबक पाठवले. त्या तबकामध्ये तिनं काय पाठवलं असेल, वाचताना सुद्धा अंगावर शहारा येतो. तिनं आपल्या डोक्याचे सगळे केस कापले, त्या तबकामध्ये टाकले. स्वतःला तिनं विद्रूप करून घेतलं, तोंडाची साल काढून घेतली. ज्याच्यावर तू प्रेम करतोस ना ते घे असं म्हणून एका तबकात घालून त्या दाराच्या पत्नीनं ते तबक औरंगजेबाकडे पाठवलेलं होतं. आणि इतका हा क्रूर कर्मा, पण त्याचं काळीज सुद्धा ते बघून सर झालेलं होतं. दुसरा होता मुराद. या मुरादाला औरंगजेबाने एक खोटं पत्र लिहिलं आणि सांगितलं, तूच गादीवर बसावास अशी माझी इच्छा आहे. तू एकदा गादीवर बसलास, मी मक्केला जाईन आणि सुखाने राहीन. ते मुरादला इतकं खरं वाटलं. पुढे भेट झाल्यानंतर मुरादनी आणि औरंगजेबाने मिळून दाराचा पराभव केला आणि तंबूमध्ये मुक्काम असताना दारूमध्ये गुंगीचं औषध घालून त्यांनी मुरादला बेशुद्ध केलं. त्याला पकडलं, त्याचे डोळे काढले, तुरुंगात टाकला त्या मुरादाला आणि शेवटी विषप्रयोग करून मारला. इतिहासात एक नोंद अशी आहे की विषप्रयोग करून मारला आणि दुसरी नोंद अशी आहे की जहाल नागाचा त्याला दंश करून मारला, पण मारला. शुजा हा बंगालचा सुभेदार म्हणून शहाजहानने नेमणूक केलेली होती. त्याची अशीच ससे होलपट केली आणि शेवटी तो कुठे गेला असेल तर पार ब्रह्मदेशामध्ये म्यानमारमध्ये आजच्या जाऊन पोहोचला. तिथे आरा खान विरुद्ध युद्ध करत असताना त्यालाही वनवासामध्ये जावं लागलं. हाल हाल होऊन शुजा मेला. दारा, मुराद, शुजा सगळ्यांचं पारिपत्य करून आपल्या बापाला पालथा घालून कैदेमध्ये टाकून 3ही भावांचा वध करून शेवटी औरंगजेब दिल्लीच्या तख्तावर बसला. आदिलशहाचं पत्र त्यांनी वाचलं आणि त्याच्या मनामध्ये प्रचंड राग होता शिवाजीराजांच्या बद्दल. आपल्याला आठवत असेल, कारण प्रतापगडच्या युद्धाअगोदर 57-58 मध्ये महाराजांनी कल्याणला धडक मारलेली होती. जुन्नर लुटलेलं होतं आणि जुन्नर त्यावेळेला मोगलांच्या ताब्यात होते, औरंगजेबाच्या ताब्यामध्ये होते. पुढे अन्य अहमदनगरवर सुद्धा हल्ला केलेला होता, तिथेही राजांना लूट मिळालेली होती. हे सगळं राजांनी आपल्या ताब्यात घेतलेलं होतं आणि तो क्रोध अजून त्याच्या मनामधून औरंगजेबाच्या मनातून कमी झालेला नव्हता. त्याचं मन झपाट्याने विचार करायला लागलं आणि त्यांनी ठरवलं, बस आता हीच वेळ की शिवाजीला पूर्ण नेस्तनाबूत करून टाकायचं. आणि त्यांनी काय प्रकार केला, त्यांनी मनाशी विचार केला, आता काय बरं करावं. त्याचा मामा औरंगजेबला मुक्काम ठोकून होता शायस्ते खान. त्यामुळे शायस्ते खानला पत्र लिहिलं, खलिता पाठवला, प्रचंड दळबार घ्या आणि स्वराज्यावर शिवाजीच्या चाल करून जा आणि त्याला पूर्ण उद्ध्वस्त करा. त्यात आज्ञा दिल्या ते इतक्या भयानक आहे, सगळा मुलूक जाळून टाका, दुष्काळ पडल्यासारखा सगळा मुलूक दिसला पाहिजे, जाळून पोळून काढा. लहान मुलं, स्त्रिया
कोणीही पाहू नका, जो दिसेल त्याचा वध करा आणि सगळा मुलूख शिवाजीचा बुडवून टाका, शिवाजीला काहीतरी करा किंवा शिवाजीला मारा तरी. भयंकर आज्ञा आहेत. तो ज्या वेळेला दिल्लीला गेला त्यावेळेला विजापूरच्या आदिलशहाला सांगून गेला होता, याला पकडा, जिवंत ठेवणार असाल तर कर्नाटकामध्ये याची रवानगी करा. त्याला शिवाजीचा बरोबर अंदाज आलेला होता औरंगजेबाला, आणि औरंगजेबाला शिवाजी राजांनी बरोबर ओळखलेलं होतं. याचं लक्ष आता दिल्लीकडे आहे, हा काही करूच शकणार नाही, म्हणून त्याच्या मुलखात खुशाल घुसा आणि तिथले किल्ले मिळवा, धन लुटून घ्या. म्हणून तर महाराजांनी जुन्नर अहमदनगर लुटलेलं होतं. शायस्ते खानला ही ज्या वेळेला आज्ञापत्र मिळालं, खलिता मिळाला, त्यावेळेला 1.5-2 लाखाचं सैन्य घेऊन स्वराज्यावर शायस्ते खान चाल करून आला. एका बाजूला ही जवळजवळ 50-55 हजार फौज सिद्धी जौहरची आहे, आणि 1.5-2 लाखाची फौज घेऊन शायस्ते खान खाली उतरतोय. त्यांनी काय भयानक केलं स्वराज्यामध्ये, उद्या पाहायचंय आपल्याला. काय लूट केली, जाळपोळ केली, अंगावर शहारे येतात खरोखर. आमची माणसं स्वराज्याला साथ द्यायच्या ऐवजी लाचार होऊन वतनाचा तुकडा मागत होती. मावळमध्ये या राजगडच्या खाली गोंदाजी पासलकर नावाचा बाजी पासलकरांच्या नात्यातला एक सैनिक होता. त्यांनी अर्जी केली, मला एवढं एवढं वतन द्या आणि ही 2 गावं इनाम द्या मला, मी सिद्ध जौहरच्या मदतीला जातो. आदिलशहाला अशीच माणसं, घरबेदी हवीच होती, अस्तनीतले निखारे हवेच होते. त्यानं अनेक गावं इनाम देऊन त्या सगळ्यांची रवानगी त्यांनी शिवाजी राजांच्या विरुद्ध केली. काय दुर्दैव आहे की स्वराज्याच्या डावाला मदत न करता या सगळ्या माणसांनी शिवाजी राजांच्या विरुद्ध शस्त्र उपसावा, संभाजीचे उसने घ्यावे. म्हणून आऊसाहेबांनी सांगितलेलं होतं, शहाजी राजांना कैद करणारा मुस्तफा खा आपणून मेलाता वार्धक्यानं. ज्यांनी शिवाजी राजांच्या हातापायात बेड्या घातल्या त्या अफजल खानाचं पारिपत्य शिवाजी राजांनी केलं. आता एकच उरलेला होता, जो 3रा बेड्या ठोकण्यामध्ये पुढे होता, बाजी घोरपडे. त्याचा इतिहास पुढे येणार आहे. आणि या सगळ्या झंझावाताला तोंड देण्यासाठी स्वराज्यामध्ये त्यावेळेला फौज होती. किती सैन्य होतं? 15,000. काय वाटलं असेल शिवाजी राजांना, काय वाटलं असेल जिजाऊ आऊसाहेबांना, की माझ्या या सगळ्या मुलांनी रक्त शिंपून स्वराज्य निर्माण केलं. हे 2 अहिरावण महिरावण आलेले हे राक्षस आता ते तुडून काढतील, स्वराज्याची भूमी पुन्हा कलंकित होऊन जाईल. काय वाटलं असेल जिजाऊ आऊसाहेबांना. कारण अफजल खानाचा वध झाला, त्याचं मस्तक पिंजऱ्यात घालून जिजाऊ आऊसाहेबांच्याकडे पाठवलं, तर जिजाऊ आऊसाहेबांनी त्याचा सन्मान करून राजगडच्या बाले किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या जवळच्या कोनाड्यामध्ये ठेवलं. त्याच्या पूजेला सुद्धा व्यवस्था करून दिलेली होती. आणि महाराजांनी अफजल खानाचा उरलेला देह सन्मानपूर्वक दफन केलेला होता. ही हिंदू धर्म संस्कृती. रावणाला मारलं पण त्याच्या देहाची विटंबना नाही, कंसाला मारलं पण त्याच्या मृतदेहाची विटंबना नाही, अफजल खानाला मारलं पण त्याच्या मृतदेहाची विटंबना नाही. आणि यादवांचा जावई हरपाल देव मलिक काफूरच्या ताब्यामध्ये जिवंत सापडला, त्यावेळेला त्याला जिवंत सोललाय तापलेल्या चिमट्यानी, आणि शेवटी टांगला झाडाला आणि मृतदेह वेशीवर फेकला कोल्ह्या कुत्र्यांनी आणि कावळ्यांनी खावा म्हणून, गिधाडांनी खावा म्हणून. हा 2 संस्कृतीतला फरक आहे. आदिलशहाचं आणि मोगली बादशाहचं भयानक आक्रमण स्वराज्यावर झालं आणि सिद्धी जौहर चाल करून येतोय हे पाहिल्यानंतर मिर्झेचा वेढा शिवाजी महाराजांनी उठवला आणि शिवाजी महाराज दौडत दौडत निघाले आणि किल्ले पन्हाळगडवर आले. का बरं आत का आले नाही? कारण पन्हाळगड आता ताब्यात आला होता आणि ती स्वराज्याची सरहद्द होती. सरहद्दीवरच शत्रूला झंजवावं, शक्यतो आपल्या मुलखात लढाया होऊच नयेत, हे तर प्रत्येक राजा पाहत असतो. असं पाहणारा राजा खरा दूरदृष्टीचा. प्रभू रामचंद्राने आक्रमण केले आणि युद्ध केलं ते लंकेच्या भूमीवर. खरं तर रावणाने बाहेर पडून रामाला वाटेत अडवायला हवं होतं, ते करू शकला नाही आणि सेतुबंधन सुखेनैव पार पडलं, त्याच्यात तो विघ्न आणू शकला नाही. तिथेच रावण 50% लढाई हरला. शिवाजी महाराजांनी
या सिद्धी जव्हरला स्वराज्याच्या सीमारेषेवर अडवलं. कारण त्याला बाकी काही नको होतं, शिवाजी हवा होता. आणि त्यावेळेला 1630 प्रारंभ झाला होता. 2 मार्च 1630 चैत्र शुद्ध पाडवा. घरोघरी गुढ्या उभ्या राहिलेल्या होत्या आणि सगळीकडे आनंदी आनंद स्वराज्यामध्ये पसरलेला होता. शिवाजी महाराजांनी पन्हाळ्याचा आश्रय घेतला. हा प्रचंड दळभार घेऊन आलेल्या या आदिलशहाच्या प्रतिनिधीनं सिद्धी पन्हाळगड गराडला. शिवभारतामध्ये कवींद्र परमानंदांनी वर्णन केलेलं आहे. त्या सिद्धी जव्हरनी फास असा आवळला. शिवभारतामध्ये वर्णन आहे, मुंगीनं सुद्धा आत जाऊ नये किंवा मुंगीनं सुद्धा बाहेर पडू नये. पिपिलिका सुद्धा आत जाणार नाही. किंवा याचा अर्थ असा की इतका घट्ट फास त्यांनी आवडलेला होता की आतला मनुष्य कोणी बाहेर पडायचं धाडसच करू नये. प्रयत्न केला तर तो मारला जाईल. चैत्रामध्ये पन्हाळगडाला वेढा पडला. शिवाजी महाराजांना माहिती होतं की गड दुर्गम आहे, अवघड आहे. गडाची उंची, पन्हाळगडाची उंची आहे 3127 फूट. पन्हाळगडचा घेरान लांबी पाहिली, प्रचंड अवाढव्य गड आहे. 5 मैल लांबीचा गड आहे, प्रचंड गड आहे. आणि शिवाजी महाराजांनी त्याच्यावर मुद्दाम मुक्काम का केला तर त्या भागामध्ये पाऊस प्रचंड पडायचा. आज सुद्धा पडतो, प्रचंड पाऊस आहे. चैत्र वैशाख जातील, ज्येष्ठ आला की इतका धोधो पाऊस पडेल इथं सह्याद्रीमध्ये की सिद्धी जव्हरला वेढा चालवणं अशक्य होऊन जाईल. कसा टिकतो बघूया. पण सिद्धी जव्हरनी पावसाळ्याची सुद्धा सगळी व्यवस्था केली. ती चैत्र गेला, वैशाख गेला आणि त्या कालखंडामध्ये सिद्धी जव्हरनी हेनरी रिव्हिंग्टनशी संवाद साधला आणि सांगितलं आमच्या मदतीला आहे. तेव्हा हेनरी रिव्हिंग्टनचा सुपीक मेंदू काम करायला लागला. आता शाहिस्ते खा येतोय. 2.25 लाख फौज एकत्र झाली आहे. याच्यात हा शिवाजी कुठे टिकणार आहे. आत्ताच कोंडला गेलाय. आणि खुशाल युनियन जॅकचा झेंडा लावून त्यांनी सरळ शिवाजीवर आक्रमण केलं. लांब पल्ल्याच्या तोफा अणुस्कुरा घाटातून त्यांनी सरळ पन्हाळ्यापर्यंत आणल्या. तो त्यांचा ध्वज पाहिला ब्रिटिशांचा आणि शिवाजी राजांच्या मनामध्ये एकच विचार आला, हे ब्रिटिश गोचडी सारखे आहेत. म्हणजे गायीच्या आचाळावर बसतील पण दूध नाही पिणार, रक्तच पितील. इतके हे भयानक लोक आहेत असा विचार शिवाजी राजाच्या मनामध्ये आला. आत्ता हेनरी रिव्हिंग्टननी आपल्याशी करार केला होता की स्वराज्याविरुद्ध मी काही करणार नाही. त्या बोलीवर तर गिफटची सुटका केलेली होती आणि हा पापात्मा झेंडा लावलाय स्वतःचा आणि लांब पल्ल्याच्या तोफानी पन्हाळगडावर मारा करतायत. तो झाला नाही. शिवाजी महाराज इतके जागरूक होते, तसूभर सुद्धा सिद्धी जव्हरला पुढे येऊन दिलेले नव्हते. पावसाळ्याला प्रारंभ व्हायच्या अगोदर विजापूरच्या तोंडावर नेताजी पालकर जाऊन पोचला होता आणि विजापूरच्या आदिलशहाच्या पोटात भीतीचा गोळा फिरला. बाप रे, यांनी धडक मारली ना, शहरात घुसला तर काय होईल. खवास खान वजीर होता, त्याच्याबरोबर सेना सगळी पाठवून दिली आणि खवास खान फार इरेसरीने लढला. काही महिने सातत्याने लढणारा नेताजी पालकर थकलेला होता. प्रचंड युद्ध झालं. खवास खानाने नेताजी पालकरला माघारी रेटून टाकले. त्यावेळेला पालकरनी ठरवलं की आता आऊसाहेबांना भेटायला जावं आणि त्या सांगतील त्याप्रमाणे करावं. ही वाघाच्या काळजाची स्त्री जिजाऊ आऊसाहेब इतका प्रतिकूल कालखंड असताना राजगडवर जेवढी शिबंदी होती तेवढी मदतीला घेऊन या शिवरायांच्या मातेनं व्याघ्रगड किल्ला जिंकला, वासोटा किल्ला जिंकला. पुढे तिथे ताई तेलीन राहिलेली होती ना, म्हणे पंतप्रतिनिधींचा किल्ला आहे अजिंक्य वासोटा म्हणून काहीतरी आर्यानंतर रचली गेली. तेलीन मारी सोटा बापू गोखल्या संभाळ का सोटा अशी काहीतरी चमत्कारिक आर्या पुढे रचली गेली. कारण बापू गोखलेना म्हणे पटकन तो किल्ला मिळाला नाही. तो हा व्याघ्रगड किंवा वासोटा किल्ला तो जिजाऊ आऊसाहेबांनी जिंकला. शिवाजी राजे पन्हाळगडावर वेढ्यात अडकलेले आहेत. सरसेनापती विजापूरच्या बाजूला आहे. रायगडवर शिबंदी काय असणार, पण या माऊलीने तो किल्ला जिंकला. काय वाघाचं काळीज असलं पाहिजे. नेताजी पालकर यायच्या वेळेला जिजाऊ आऊसाहेब म्हणाले, माझा मुलगा स्वराज्याचा स्वामी पन्हाळ्यात बसलाय, गराडला गेलाय आणि त्याला कोणाला सोडवता येत नाही. आता मीच जाते. आणि अक्षरशः जिजाऊ आऊसाहेबांनी कमरेला तलवार लावली.
या वेळेला भाग्य असं की नेताजी पालकर दौडत आले आणि सगळ्या राजगडांनी सुटकेचा निश्वास टाकला. मुजरा घालत घालत नेताजी पालकर पुढे आला आणि म्हणतोय, आपण आऊसाहेब रागावू नका, आपण सांगाल त्याप्रमाणे करतो. विसरला महाशय काल लाविता जात, मराठे म्हणवता पराक्रमी म्हणवता, आणि राजा तिथे पन्हाळगडावर आहे असं मुख दाखवायला आलात मला. आला तसा नेताजी पालकर बाहेर पडलेला, कारण ती सगळ्यांचीच आई होती. केव्हा कौतुक करेल, केव्हा धपाटा घालेल, केव्हा मार्गदर्शन करेल, इतकी जिजाऊ साहेबांच्या बद्दल सगळ्यांची प्रेमादराची भावना होती, त्याला तोड नाही. जणू सगळ्यांची आई, जशी शिवाजीची तशी नेताजीची, तशी शिळीमकराची तशी संभाजी कावजी कोंडाळकरांची. काय म्हणून सांगावं. कोणाच्या घरी लग्न निघाल, कोणाच्या घरी कार्य निघालं, ही माऊली इतकं भरभरून न सांगता पाठवत असे की त्या सैनिकाचं मन असं मस्तकावर दहीहंडी पोटावी इतकं आनंदून जायचं. इतकी ती माऊली सगळ्यांची काळजी करणारी होती. नेताजी पालकर आला आणि त्यांनी प्रचंड हल्ला केला, पण सिद्धी जोहरचे हेर सगळीकडे पसरलेले होते. त्यांनी वार्ता आणली. आणल्याबरोबर यांनी वेढ्याचा फास आणखीन सावळला आणि बाजूची सेना राखीव ठेवलेली होती, ती संख्येनं फार होती. नेताजी पालकर पराभूत झाला आणि शिवाजी महाराज वरून ते युद्ध पाहत होते. जर आपल्याला एखादा क्षण चांगला मिळाला, 6000 शिबंदी पन्हाळ्यावर होती, दरवाजा उघडायचा आणि खाली हल्ला करायचा, पण ती संधीच मिळाली नाही. नेताजी पालकर पराभूत झाला. ज्येष्ठाला धो 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 पाऊस पडलेला आहे आणि इतका असून सुद्धा वेढ्यामध्ये कुठे काही कमी झालंच नाही. ज्येष्ठ गेला, आषाढ निम्मा गेला आणि मग मात्र शिवाजी राजांच्या मनामध्ये एक अद्वितीय कल्पना आली. त्यांनी सदरेवर निवडक माणसं बोलवली. त्यावेळी किल्लेदार होता, त्याचं नाव होतं त्र्यंबक भास्कर, आणि गडावर एक अलौकिक योद्धा होता, सह्याद्रीच्या पहाडासारखा बाजीप्रभू देशपांडे. आणि हिरडस मावळातले अत्यंत तेजस्वी मावळे, इरेसरीनं झुंजणारे, तेही त्यावेळेला पन्हाळगडावर होते. शिवाजी महाराजांनी सगळ्यांना एकत्र केलं, मुख्य मुत्सद्दी एकत्र केले आणि सांगितलं, आता पावसाळा संपला तर वेढ्याचा फास जास्तीच होईल आणि म्हणून मला आता या किल्ल्यातून बाहेर पडलं पाहिजे. स्वराज्याच्या राखणीसाठी, संरक्षणासाठी मला बाहेर पडलं पाहिजे. सगळी सदर एकदम चमकली की राजांच्या मनामध्ये आहे तरी काय. राजांच्या मनामध्ये होतं पन्हाळ्यातून बाहेर पडायचं, विशाळगडाकडे जायचं. विशाळगड तरी सुरक्षित कुठे होता. शृंगारपूरचा सूर्यराव सुर्वे हा एक आणि दुसरा पालीचा पालवणीकर जसवंतराव, या दोघांनी मिळून विशाळगडाला सुद्धा वेढलेलं होतं, वेढा घातलेला होता. आणि शिवाजी राजांना माहितीच नव्हतं की विशाळगड, पण अंदाज केलेला होता विशाळगडाला सुद्धा वेढा पडलेला असणार. आषाढी पौर्णिमा होती त्या दिवशी. आषाढी पौर्णिमेच्या दिवशी प्रचंड धो 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 संध्याकाळपासून पाऊस पडायला प्रारंभ झाला. त्याच्या अगोदर 4 दिवस शिवरायांनी आपले सैनिक काही हेर खाली पाठवले ते की कितीही वेढा फास सावळलेला असला कुठेतरी वाट असणार, कारण एवढा प्रचंड 5-6 मैल पसरलेला गड, कुठेतरी वाट मिळायलाच पाहिजे. आणि हेरांनी वार्ता आणली, एक जागा अशी होती की जिथे वेढ्यातून बरोबर वाट काढता आली असते. काय त्या हेरांचं सुद्धा धाडत असलं पाहिजे. पावला पावलावर त्या सिद्धीजवळचे सैनिक आहेत आणि त्यातून त्या गडावरून अंधारात खाली उतरून त्यांनी वाट शोधली. महाराज वाट आहे. आणि महाराजांना इतका आनंद झाला, त्यांनी त्र्यंबक भास्करांना सांगितलं, त्र्यंबक भास्कर गड सांभाळा. जगदंबेचं पूजन केले. बाजीप्रभू देशपांडेना बरोबर घेतलं. 600 मावळे हिरडस मावळातले त्यांच्या बरोबर होते. 2 पालख्या घेतल्या. एका पालखीमध्ये स्वतः शिवाजी महाराज बसले आणि गडाचा दरवाजा रात्री 10 नंतर उघडला. पण त्याच्या अगोदर महाराजांनी असं कौतुक करून टाकवलेलं होतं, आपला वकील आदल्या दिवशी पाठवून दिला सिद्धीजवळकडे. तो वकील येताना वरून पाहिला, सिद्धीजवळचं लक्ष होतच केव्हा तरी कोणीतरी वाटाघाटी करायला खाली येणार. आला वकील आणि त्यांनी सिद्धीजवळ समोर सगळा लखोटाच ठेवला. शिवाजी महाराजांनी नेहमीप्रमाणे लिहिलं, तर मी खूप अपराध केले,
माझे अपराध इतके आहेत, क्षमेला मी पात्र नाहीच आहे, पण मला आपली फार भीती वाटते. आपण म्हणजे युद्धामधले खरोखर सरताज आहात, आपला पराक्रम अद्वितीय आहे. माझ्या मनात आहे येऊन आपल्या पायावर तलवार ठेवावी, सगळा मुलूक आपल्या हवाली करावा. आपण आज्ञा केलीत की मी स्वतः आपल्या भेटीला येतो, तलवार खाली ठेवतो आणि मुलूक आपल्या स्वाधीन करतो. सिद्धीजवळचा विश्वासच बसेना. तो म्हणाले मी म्हणजे काही अफजल खान नाही आहे. येऊ देस त्या शिवाजीराजाला पाहतोच, आणि समजा खोटा खलिता पाठवलेला असेल आणि आलाच नाही तर नाही आला तर नाही, आपला वेढा तर पक्का आहे, कुठून सुटून जाणं त्याला शक्य नाही आहे. आणि म्हणून त्यांनी अत्यानंदानं त्याला अनुमती दिली. अनुमती दिल्याबरोबर ही वार्ता संपूर्ण गोटामध्ये पसरली. त्याचा परिणाम असा झाला, 4.25 महिने डोळ्यात तेल घालून, गमतीनं म्हणतात तेलात डोळे घालून, हा वेढा इतक्या जिद्दीनं सिद्धी जोहरनी त्याच्या सगळ्या अनुयायांनी चालवलेला होता. ही वार्ता कळली, उद्या सकाळी शिवाजीराजा गडावरून खाली येणार, तलवार खाली ठेवणार, सिद्धी जोहरच्या स्वाधीन होणार, युद्ध जिंकणार, स्वराज्य खलास. ही वार्ता सगळ्या गोटामध्ये पसरल्यानंतर नाही म्हटलं तरी जो वेढ्याचा पीळ होता तो नाही म्हटलं तरी थोडासा ढिला पडला. प्रचंड पाऊस पडतोय. 10 नंतर गडाचे दरवाजे रात्री उघडले गेले. 2 पालख्या बाहेर पडल्या. एका पालखीत गोंडा धरून शिवाजी महाराज बसलेले होते, दुसरी पालखी रिकामी होती. आणि हेर पुढे होते. विजा कडकडत होत्या आणि बाजी प्रभू जणू प्रार्थना करत होते, वीज आता चमकायला नकोय. विजेच्या प्रकाशात जर कोणी आम्हाला पाहिलं तर मनात धस्स होत होतं, नको आता वीज व्हायला नकोय. पण प्रचंड वारा होता आणि प्रचंड वादळ सुद्धा सुटलेलं होतं. धो 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 पाऊस पडलं. आपण पाहिलं का पन्हाळगडावर इतकं धुकं दाटतं पावसाळ्यामध्ये, अक्षरशः 10 फुटावरचं दिसत नाही इतकं धुकं उतरतं पन्हाळगडावर. आणि शिवाजी महाराज त्या धुक्यातून वाट काढत पुढे निघालेले होते. दुसरी पालखी त्याच्या मागे होती आणि बाजीप्रभू देशपांडे त्यांच्या बरोबर धावत होते. रात्री 10ला मंडळी बाहेर पडले. 12-13 अशा तारखा. 1660 आषाढ महिना आणि महाराज खाली उतरताय, गड सोडून खाली उतरताय. आपला जो इसवी सन असतो ना आणि शक असतो याच्यात 78 वर्षांचं अंतर असतं. जो शक असतो त्याच्यामध्ये 78 वर्ष मिसळली की इसवी सन निघतो. आणि संवत म्हणतो आपण. शक म्हणजे शालिवाहन राजांनी सुरू केलेला, त्याला शालिवाहन शक म्हणतो. त्याच्यामध्ये 78 वर्ष मिसळली की आत्ताचं साल कोणतं आहे ते निघतं. आणि विक्रम संवत ज्याला आपण म्हणतो त्याच्यात 57 वर्ष उणे केली की इसवी सन निघतं. लिहून घेतलं का? लक्षात ठेवा म्हणजे झालं. महाराज गड सोडून खाली उतरले आणि अक्षरशः अलगत त्या वेढ्यामधून बाहेर पडतायत. आता वेढा लागला. काय छाताड उडत असतील त्या मावळ्यांची, करा कल्पना. आणि हा सह्याद्रीचं काळीज असलेला हा पोलादी पुरुष त्या पालखीमध्ये बसलेला शिवाजी महाराज, आणि पळवत आहेत, पालखी वाट काढतायत, झपाट्यानं बाहेर पडले. आणि काय आश्चर्य, जगदंबेने जणू कृपा केली, कोणाचंही लक्ष गेलं नाही. आणि हेरानी दाखवलेल्या वाटेतून त्या भयंकर पावसामध्ये पालखी बाहेर पडली. बाजी प्रभू बाहेर पडले, 600 मावळे बाहेर पडले आणि बेहाय पळत सुटलेले आहेत. घोडा घ्यायची सोयच नव्हती, टापांचे आवाज आले असते. पायी पळवत आहेत पालखी, दोन्ही पालख्या पळवत आहेत. आणि बाजी प्रभून त्यांचे साथीदार सगळे पळत होते. वेढा मागे पडला, पन्हाळगड मागे पडला आणि सगळी मंडळी पळत सुटलेली होती. 2, 4, 5 कोस गेल्यानंतर वाटलं, अरे जगदंबेची कृपा, आपली मुक्तता झाली, आपण सुटलो असं वाटतच असताना विजा कडाडत होत्या. आणि शिवरायांच्या बाजी प्रभूंच्या काही मावळ्यांच्या लक्षात आलं, अरे कोणीतरी झाडी मागे आहे, त्यांनी आपल्याला पाहिलं. कोण आहे, किती आहेत, केव्हा येऊन बसलेले आहेत, आपल्याला त्यांनी कसं पाहिलं कळायला काही मार्ग नव्हता. चिखल झालेला सगळीकडे जंगल, वरून धो धो पाऊस कोसळतोय. तेव्हा त्यांच्यावर आक्रमण करण्यापेक्षा किती आहेत माहिती नाही आहेत, कसे जंगलामध्ये पळून जातील माहिती नाही आहेत. पळत सुटले सगळेजण विशाळगडाच्या दिशेनं. सिद्धी जोहरच्या हेरानी पाहिलं आणि धावत निघालेत. घोडे होते त्यांच्याकडे, दौडत निघाले
आणि सिद्धी जोहरला वार्ता देण्यासाठी दौड करतायत. इकडे एकदम सगळेजण थांबले. ती रिकामी पालखी पुढे आली आणि थेट शिवाजी महाराजांच्या सारखा पोशाख केलेला, शिवाजी महाराजांच्या सारखा दिसणारा शिवाजी महाराजांचा एक सवंगडी, ज्यांनी केव्हाच आपल्या प्रपंचावर तुळशी पत्र आणि निखारे ठेवलेले होते, अशा त्याग केलेल्या शिवाजी महाराजांच्या सवंगड्यापैकी एक त्या पालखीत बसला. बरोबर 10 सैनिक होते आणि ते राजरोस मार्गाने निघाले. आड मार्गाने शिवाजी महाराजांची पालखी पुढे पळत निघाल आणि सिद्धी जोहरला या हेराने येऊन वार्ता सांगितली. त्यांनी एकदम डोक्यालाच हात लावला. रात्री ही वार्ता कळलेली, त्याचा विश्वासच बसेना. 4.25 महिन्याच्या सगळ्या मेहनतीवर पाणी पडलं. खरंच धोधो पाऊस पडत होता, पण तो चतुर होता, सावध होता. त्यांनी तो फास आणखीन चवळला. न जाणो शिवाजीची काहीतरी युक्ती असेल. आणि समोर त्याचा जावई बसलेला होता, त्याचं नाव तर सिद्धी मसोद. त्याला सांगितलं, सिद्धी मसोद पाठलाग कर आणि जिवंत पकडून शिवाजी राजाला माझ्या समोर हजर कर. सिद्धी मसूदनी 2000 घोडदळ आणि 1000 पायदळ घेतलं आणि हे दौडत दौडत निघाले. या वेळेला बेहाय धावत माणसं निघाली. काय खायला बरोबर घेतलं असेल, पाणी तरी असेल की नाही प्यायला बरोबर, शंका मनामध्ये येते. काय असेल बरोबर घेतलेलं. आणि ही सगळी स्वराज्यानं भारलेली, हे अफाट राष्ट्रभक्त, हे खरे क्रांतिकारक, खरोखर वंदे मातरम ज्याला कळलेलं होतं, हे सगळे अफाट लोक ज्यांना नवीन इतिहास निर्माण करायचा होता, नूतन सृष्टी उभी करायची होती, बेहाय पळत सुटलेले होते विशाळ गडाकडे. सिद्धी मसूद दौडत निघाला आणि विजा चमकताना त्याला पालखी दिसली. त्यांनी गराडलं एकदम. पालखीच्या आतमध्ये कोणीतरी बसलेल्या, विजा चमकतायत. सैन्यानं गराडलं, दरडावून विचारलं, अंदर कौन है? त्यावेळी त्यांनी सांगितलं, शिवाजी महाराज. त्या सिद्धी मसूदला इतका आनंद झाला. पालखी परत वळवली, सैनिकांच्या मुसक्या बांधल्या, शिवाजी महाराजांना घोड्यावर घेतलेलं आहे आणि दौडत दौडत सगळे निघाले. सिद्धी जोहरकडे आले. आनंदानं गरजताय दिन 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 लांबून. आणि सिद्धी जोहरला इतका आनंद झाला, त्या आरोळ्यावरून लक्षात आलं, अरे आपलं हरवलेले श्रेयस प्रेयस सगळं आपल्या जावयानी परत आणलेलं आहे. शिवाजी राजानं उतरवलं, तंबूमध्ये आणण्यात आलं. शिवाजी महाराज सिंहासनावर बसले. सिद्धी जोहर समोर बसला. फाजल खान अन्य मंडळी होती, ज्यांनी शिवाजी महाराजांना पूर्वी पाहिलेलं होतं, अशी मंडळी होती. आणि त्यांच्या मनातला आनंद हळूहळू कमी व्हायला लागला. त्यांच्या लक्षात आलं, राजांसारखा दिसतो पण शिवाजी राजा नव्हे. हे लक्षात आल्याबरोबर त्यातले सगळेजण म्हणायला लागले, सिद्धी जोहरला शिवाजी राजा नव्हे. सिद्धी जोहरने संतापाने विचारलं, तू कोण आहेस? त्यांनी उत्तर दिलं, शिवाजी राजांचा तो सहकारी, त्याचं नाव तर शिवा न्हावी. स्वराज्यासाठी आपले प्राण अर्पण करायचे हे त्याला केव्हाच कळलेलं होतं. चिडलेल्या सिद्धी जोहरनी त्या सैनिकांचा आणि शिवा न्हाव्याचा तत्काळ वध केला. 2 अद्वितीय मोहरे, एक कामी आला आणि दुसऱ्याने राजांचे प्राण वाचवले. नाभिक समाजामधले कसे महाराजांनी वीर गोळा केले ते. गुणवत्ता हा एक निकष बास, दुसरा कोणताही नाही. कोण महार असेल, कोण मांग असेल, कोण सांभार असेल, कोण साळी असेल, कोणी माळी असेल, कोणी कोळी असेल, कुठलाही मनुष्य असेल, गुणवत्ता एका हिऱ्यासारखी मान, एक 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 तालेवार माणसं शिवाजी महाराजांनी गोळा केली. ती जीवा महाला नाभिक समाजामधला सय्यद बंदाला मारून राजांचे प्राण त्यांनी वाचवले. हा दुसरा शिवा न्हावी जो स्वराज्यासाठी बळी गेला. आणि या वेळेला शिवाजी महाराज बेहाय पळत, सगळी मंडळी धावत होती. सकाळ झाली. रात्री 10ला पळत सुटलेले सकाळ झुंजमुंज झालं. 6 वाजले. आणि या वेळेला लाज वाटलेला सिद्धी मसूद पुन्हा बाहेर पडला. दौडत निघालेला होता. 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले आणि शिवाजी राजांच्या बाजीप्रभूंच्या लक्षात आलं, गनिम पाठीवर आला. गनिमाचा आवाज पाठीवर आला. पांढरं पाणी या नावाची जागा आहे गजापूरच्या खिंडीच्या अगोदर. तिथे पहिली चकमक झाली आणि कसं बस सिद्धी मसूदच्या सैन्याला 600 मावळे आहेत फक्त, बरोबर. आणि सिद्धी मसूद बरोबर 3000 सैन्य आहे.
कसं बस त्याला माग रेटलं आणि सगळेजण धावत पळत कसे तरी करून या खिंडी जवळ येऊन पोहोचले. हे सगळं होई तोपर्यंत दुपारचे 12 वाजलेले होते. 14 तास माणसं धावतायत. 14 तास पांढरं पाण्याचं युद्ध झालं. रात्री 10ला बाहेर पडले, दुसऱ्या दिवशी 12ला त्या खिंडीमध्ये जाऊन पोहोचले. आणि दृश्य आता दिसलं, सेना दिसायला लागलेली होती. तेव्हा बाजीप्रभूंनी शपथ घातली शिवाजीराजांना आणि सांगितलं की महाराज आपण विशाळगडाला जावं आणि पोचल्यावर तोफांचे बार करावेत. मला कळेल आपण सुखरूप पोचलात. आणि बाजीप्रभूंनी शेवटचं वाक्य उच्चारलं, आपल्या समोर काय भवितव्य वाढून ठेवले याची पूर्ण कल्पना बाजीप्रभूंना होती. काय सांगावं बाजीप्रभूंनी. बाजीप्रभू म्हणाले, स्वराज्य कार्यावरी आम्ही मरतो, चिंता करू नका स्वामी, आपण सुखेने विशाळगडाला जावं. सैन्याच्या 2 तुकड्या केल्या. एका तुकडीत 300 माणसं शिवाजीराजांच्यावर पुढे गेली आणि 300 मावळे बाजीप्रभूंच्या बरोबर राहिले. करा कल्पना, पावनखिंड अरुंद आहे, चढ आहे मोठा आणि दुसरी जायला पलीकडे वाटच नाहीये. धो पाऊस पडलेला, प्रचंड चिखल झालेला, पाय घसरतायत. आजूबाजूला घनदाट जंगल आहे. त्यातून वाट काढत चिखल तुडवत सिद्धिमसूदची सेना आली. आणि दुपारी माध्यांनी पाऊस कोसळतच होता. आणि त्यावेळेला तिथे इरेसरीच्या झुंजीला प्रारंभ झाला. दोन्ही हातात 2 तलवारी घेतलेले बाजीप्रभू नावाचा एक पहाड सह्याद्रीचा उभा राहिला. हिरडसमाळामध्ये सिंध नावाचं एक छोटं गाव आहे. या छोट्या गावामध्ये बाजीप्रभूंचं सगळं घराणं नांदलं. त्यांचे जे आजोबा होते त्यांचं नाव होतं पिलाजी देशपांडे. हे जे पिलाजी होते यांनी शहाजीराजांनी ज्यावेळेला निजामशाहीचा डाव मांडला, निजामशाहीचं निमित्त करून स्वातंत्र्याचा खेळ मांडला, त्यावेळेला या पिलाजी देशपांडेनी शहाजीराजांना मदत केलेली होती. काय योग असतात पहा. आणि त्याला 2 मुलगे होते. एकाचं नाव होतं बाळाजी आणि दुसऱ्याचं नाव कृष्णाजी. या कृष्णाजीनी आणि पिलाजीनी म्हणजे बाजीप्रभू देशपांडेंच्या वडिलांनी आणि आजोबांनी शहाजीराजांना मदत केलेली होती. आता बाजी त्यांना मदत करत होते. हे कृष्णाजी नाईक बांदल देशमुख यांच्या सेवेत होते आणि पिलाजीनी खूप सेवा करून देशपांडे पण आणि कुलकर्णी पण मिळवलेलं होतं. बाजीप्रभू देशपांडे सेवा करत असत ती कृष्णाजी नाईक बांदल देशमुखांची. आणि हा देशमुख उतला मातलेला होता आणि राजांच्या विरुद्ध हत्यार धरलेलं होतं. राजांनी आक्रमण केलं आणि रोहिडा किल्ला घेतला. त्या चकमकीत खासा देशमुख मारला गेला आणि त्याच्या बाजूनं एक हिरा झुंजत होता बाजीप्रभू देशपांडे. आणि महाराजांनी समजावलं, बाजी स्वराज्याचा डाव मांडून बसलो आहोत, आपला पराक्रम अतुलनीय आहे, आपल्याच आप्तांचे गळे कापता स्वराज्यामध्ये या. आणि बाजींना इतकं पटलं, आले. महाराजांच्या बरोबर सावली सारखे असत. एक मुरारबाजी देशपांडे मोर्यांकडून मिळाले आणि दुसरे बाजीप्रभू देशपांडे कृष्णाजी नाईक बांदल देशमुखांच्याकडून मिळाले. दोन्ही हातात 2 तलवारी घेऊन बाजीप्रभू उभे राहिले. त्यांचा धाकटा भाऊ फुलाजी त्यांच्या बरोबर होता. आणि यांनी इरेसरीने झुंज मांडली. असे झुंजलेले आहेत की त्याला तोड नाही. आला की घाव घाल तोड मस्तक. पुन्हा 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 ताज्या शक्तीचे सैनिक सिद्धिमसूदचे येत आहेत आणि इरेसरीने झुंजतायत. पागोट खांद्यावरचं पडलं, दंडावर, छातीवर, सगळ्या अंगावर जखमा झाल्या आहेत, पण अजून तोफांचे बार कानावर पडत नाहीत. श्री बाजी विवल झाला, मागुती फिरून उठला आणि काय बोलला, तोफे आधी मरेन बाजी, सांगा मृत्यूला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बाजीप्रभूंचा जो पोवाडा लिहिलाय ना, त्यातले हे उद्गार आहेत. त्यातले उद्गार आहेत. ही शौर्याची कथा सानुली गगनाहुनी भव्य. ही शौर्याची कथा सानुली गगनाहुनी भव्य. बाजी प्रभू का शौर्य पराक्रम भास्कर सा दिव्य. आणि असे रे सरीनं झुंजलेले आहेत. शिवाजीराजे उरलेल्या मावळ्यांच्या बरोबर गेले. पाहतात तर सगळा विशाळगडाला वेढा पडलेला. सूर्यराव सुर्वे, जसवंतराव पालवणीकर यांना कळलं. त्यावेळेला राहुकेतूहून शिवाजीराजांच्या अंगावर आले.
इरेसरीचं युद्ध झालं. शिवाजीराजांनी तलवार उपसली. जातीनं झुंजलेले 300 मावळे, फक्त 300 बास, जास्ती नाहीये. वेढा फोडला आणि शिवाजी महाराज विशाळगडावर गेले. महाराज आलेले बघून जो आनंद उसळला. आणि शिवाजी महाराज म्हणाले, विशाळगडचा पन्हाळा होता कामाने, म्हणून आतली शूर फौज खाली पाठवली. हापशी, सूर्यराव, जसवंतराव इरेसरीनं झुंजलेले आहेत. पण शिवाजी महाराजांच्या बलाढ्य आणि पराक्रमी सेनेनं त्यांना पूर्ण पराभूत करून टाकलं. आणि मग विशाळगडून तोफा धडाडायला लागले, 1 2 3 4 5. आणि बाजीप्रभूंना केवढा आनंद झाला असेल. अरे महाराज सुखरूप पोचले, महाराज सुखरूप पोचले. इरेसरीची झुंज चालूच होती. आणि त्यावेळेला एक तलवारीचा घाव सापकन बाजीप्रभूंच्या अंगावर पडला. अक्षरशः रक्ताचा लोंढा खाली लागला. महाराजांच्या किती मित्रांनी असं रक्ताचं अर्घ्य स्वातंत्र्य देवतेला दिलं, त्याला तोड नाही. असा इतिहास घडला. म्हणूनच कवी भूषणाला म्हणावंसं वाटलं, काशी की कला जाती मंदिर मस्जिद होती, अगर शिवाजी न होते तो सुनत होती सबकी. शिवाजी महाराजांना काय वाटलं असेल, बाजी प्रभू पडले आणि त्यावेळेला तोफा वाजल्या, मावळ्यांनी माघार घेतली, कारण काम सफल झालेलं होता. आता लढण्यामध्ये काही रस उरलेला नव्हता. बाजी प्रभूंचा देह घेऊन ही सगळी मावळी मंडळी विशाळगडला पोचली. विशाळगड असा उभा आहे की कोकण देश यांचं संतुलन सांभाळणारा ढाण्या वाघासारखा बसलेला गड. आणि शिवाजीराजांनी बाजीप्रभूंचा मृतदेह ज्या वेळेला पाहिला, काय वाटलं असेल त्यांच्या अंतःकरणाला. दोन्ही डोळे दुःखाश्रूंनी भरून आले. त्या बाजींच्या देहाला स्पर्श करताना महाराजांना काय वाटलं असेल. एक एक मोहरा जपावा आणि असा स्वराज्याच्या कामासाठी, स्वराज्याच्या दौलतीसाठी कामी यावा. महाराजांना किती वाईट वाटलं असेल. असे बाजीप्रभू गेले, असे मुरारबाजी देशपांडे गेले, असे तानाजीराव मालुसरे गेले, असा सूर्याजी काकडे गेला. एक एक बहादर ज्यांनी स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी, त्या स्वातंत्र्याच्या सूर्यदेवतेसाठी रक्ताचं अर्घ्य दिलं. गजापूरची खिंड बाजीप्रभू आणि हिरडस मावळा मधल्या त्या मावळ्यांच्या पराक्रमाने, त्यांच्या रक्तानी पावन होऊन गेली, म्हणून पावन खिंड झाली. अन्यथा ती गजापुराची खिंड होती. बाजीप्रभूंची उत्तरक्रिया शिवाजी महाराजांनी फार मोठ्या इतमामाने केले. डोळ्यामध्ये दुःखाश्रू असताना केलेली आहे. आणि एका एका मावळ्याची पाठ अशी थोपटली. आहा, आनंद इतका हृदयामध्ये भरून आला होता. उराउरी शिवाजी महाराज भेटलेले आहेत. कोणत्या शब्दामध्ये या माझ्या साथीदारांचं कौतुक करावं आणि गुणगान करावं, शिवाजी महाराजांच्या जवळ शब्द नव्हते. उराउरी भेटले एकेकाला. आणि त्या मावळ्यांना वाटलं असेल, अरे आपलं जिण धन्य झाला, आपला राजा डोंगरा एवढा, सह्याद्री एवढा, आभाळा एवढा आपल्याला प्रेमाने भेटला. काय वाटलं असेल. शिवाजी महाराजांच्या चरित्रातले प्रसंग पाहताना म्हणून तर पाश्चात्यांना वाटतं ही कादंबरीच आहे. खरे वाटू नयेत इतके अद्भुत प्रसंग राजांच्या चरित्रात घडलेले आहेत. मृत्यूच्या ओठावर शिवाजीराजे चाललेत आणि प्रत्येक वेळेला मृत्यूवर मात केली. हे अद्भुत चरित्र पुढल्या पिढ्यांना कळायला नको, शालेय विद्यार्थ्यांना कळायला नको, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कळायला नको. जेवढं देतात तेवढं असं देतात की शिवाजी महाराज आयुष्यावर गुळमुळीतच वागले, सर्व धर्म समभाव, दुसरं काही आयुष्यात शिवाजीराजांनी केलंच नसावं, असं सगळं त्या पाठ्यपुस्तकात लिहिलेलं असतं. हे खोटे पण जावं आणि खरा इतिहास कळावा म्हणून तर ही प्रवचनमाला, म्हणून तर आदित्य प्रतिष्ठान हे काम करते की आमच्या तरुणांना, आपल्याला माहिती आहे का की महाराष्ट्रातले किल्ले आणि शिवाजीराजांचं चरित्र याच्यावर सदीप व्याख्यान आदित्य प्रतिष्ठाननी तयार केली. म्हणजे मराठीत त्याला आपण कलर स्लाइड शो म्हणतो बरं का. असे अनेक प्रयोग प्रतिष्ठाननी केले. किती केले? संपूर्ण भारतात 1500 केले. झाशीच्या राणीवर केले, विवेकानंदांवर केले, समर्थांवर केले, शिवाजी महाराज, महाराष्ट्रातले किल्ले हे सगळे दाखवले. हे
इतिहासाचं सगळं वैभव पुढल्या पिढ्यांपर्यंत पोचायला पाहिजे. म्हणून तर आदित्य प्रतिष्ठानची स्थापना आहे. आपण चरित्र ऐकतो. काल 2 दिवसापूर्वी घोषणा झाली की हे चरित्र आता सीडीच्या रूपाने येते, कॅसेटच्या ध्वनिफितीच्या रूपाने येते. मला सांगा, आपल्यापैकी किती जणांनी आरक्षण केलं? आपल्या घरातल्या मुलांना हा इतिहास ऐकायला मिळावं म्हणून आपल्यापैकी किती जणांनी आरक्षण केलं सांगा? बोलणं सोपं, ऐकणं सोपं, पण त्यातली जीवन मूल्य सद्गुण आपल्या हृदयात ठसावे पण आपण किती प्रयत्न करतो सांगा? शिवचरित्र काय, रामचरित्र काय, कृष्णचरित्र काय, या 3 नावामध्ये सगळा हिंद धर्म संस्कृती आहे. पण ही चरित्र केवळ ऐकण्यापुरती नसतात, ही चरित्र आचरण्यासाठी असतात. म्हणून घ्या, आरक्षण करा, पुढल्या पिढ्यांना ऐकवा, स्वतः ऐका, हा इतिहास आपल्या हृदयामध्ये धारण करा. म्हणून आदित्य प्रतिष्ठाननी तो भक्तीचा कोश निर्माण केला की ज्याच्यामध्ये तरुणांना तुम्हाला जी उत्तरं देता येत नाहीत ती अनेक उत्तरं त्या भक्तिकोशामध्ये. जगामध्ये न झालेला कोश निर्माण झाला. मला तर आश्चर्यच वाटलं की अरे, सगळ्या विषयांवरचे कोश झाले, भक्तीचा कोश कसा झाला नाही? मग उलगडलं, पंढरीच्या पांडुरंगाने आदित्य प्रतिष्ठानसाठी हे काम राखून ठेवले. तो म्हणाला, अन्य कोणी हे काम करायचं नाही. नाहीतर कोणाला का बरं सुचलं नाही की हा कोश करावा? 5,500 पृष्ठांचा हा कोश 13,200 किमतीचा केवळ 6,000 रुपयामध्ये उपलब्ध आहे. त्याचा लाभ घ्या. तळमळीनं अंतःकरणपूर्वक आपल्याला सांगतोय. आता तर असं स्वप्न पाहिले, आदित्य प्रतिष्ठाननी लोणावळ्याजवळ 32-33 एकर जागा खरेदी केलेली आहे. लोणावळा गिरिस्थान आहे, हिल स्टेशन. फार चटकन कळतं हिल स्टेशन. गिरिस्थान म्हटलं की काही चेहऱ्यावर फरकच पडत. हिल स्टेशन म्हटलं की लक्षात येत. 32-33 एकर जागा घेतली आहे आणि तिथे जगातली पहिली वैश्विक संत भारती, अखिल भारतीय संत विद्यापीठ निर्माण होईल. भाकरीचं लोण्याचं शिक्षण, ब्रेड बटरचं शिक्षण सगळ्या शाळा महाविद्यालय विद्यापीठ देतात. पण माणूस घडवणारं शिक्षण आपल्या देशात कमी आहे, ते तिथे दिलं जाणार आहे. आता त्या भूमीचं विकसन चाललंय. आतला 55 फुटाचा रस्ता तयार करायचं काम चाललंय. ती जागा बंदिस्त करायचं, कंपाऊंड घालायचं काम तेही चालू आहे. 1.25 एकराचं सरोवर निर्माण करायचं काम तेही तिथे आत्ता सुरू झालेलं आहे. त्या विद्यापीठाचे 2 भाग असतील, सांस्कृतिक विभाग आणि शैक्षणिक विभाग. सांस्कृतिक विभागात दक्षिणेकडे जशी वैभवशाली मंदिर आहेत तसं एक वैभवशाली द्राविड शैलीचं मंदिर अधिष्ठान म्हणून निर्माण होईल. आम्ही आता शंकराचार्यांना भेटायला दक्षिणेकडे गेलो होतो. त्यांना इतका आनंद झाला. ते म्हणाले, योग्य केलं. मी म्हटलं का? ते म्हणाले, मुंबईमध्ये लक्ष्मी आहे आणि पुण्यामध्ये सरस्वती आहे. त्या दोन्हीचा समन्वय मधोमध लोणावळ्यात करतात. इतकी आनंदाची गोष्ट आहे. त्यांना मनोमन आनंद झाला ते ऐकल्यानंतर. आशीर्वाद त्यांनी भरभरून मनापासून दिले. तिथे सांस्कृतिक विभागामध्ये मंदिर, भक्त निवास असेल, आनंद निवास असेल, जिथे लोकांनी यावं, आनंदाने राहावं. तिथे मोफत दवाखाना असेल, पंचक्रोशी मधल्या लोकांना फुकट औषध दिलं जाईल, फुकट तपासणी त्यांची केली जाईल. कारण आदित्य प्रतिष्ठानशी जोडलेले डॉक्टर पुण्या मुंबईमधले येऊन शनिवार रविवार रुग्णांना तपासतील. एक पै न घेता असा दवाखाना, असं रुग्णालय तिथे सुरू करायचं. पंचक्रोशीमध्ये जे खेडी आहेत त्यांना दत्तक घेऊन त्यांना रोजगार मिळेल अशी व्यवस्था त्या ठिकाणी करायची. एक प्रदर्शन असं मांडायचंय जे बघायला भारतातून लोकांनी यावं. आम्ही जगाला काय दिलं हे तिथे मांडायचे माहितीच नाहीये. विमान विद्या आम्ही दिली. आमचे विद्यार्थी वाचत राईट बंधूंनी पहिलं विमान उडवलं. खोटं आहे. 1903 साली राईट बंधूंनी विमान उडवलं. त्याच्या अगोदर 8 वर्ष 1895 साली मुंबईमध्ये 2000 माणसांच्या साक्षीनं चौपाटीवर शिवकर बापूजी तळपदे या मराठी माणसानं जगातलं आधुनिक कालखंडातलं पहिलं विमान उडवलेलं आहे. एकाही पाठ्यपुस्तकात ते दिलेलं नसतं. कारण हा भारताचा दैदिप्यमान इतिहास जगापुढे यावा असं जगाला वाटतच नाही. वैद्यकीय शास्त्र जगाला आम्ही दिलं. शस्त्रक्रिया पहिल्यांदा जगाला भारताने दिली. तरुणी भेटत असत सुश्रुताला आणि म्हणायच्या, आम्ही हसलो की आमच्या गालावर खळी पडत नाही, पाडून दे. आणि तो पाडून द्यायचा. प्लास्टिक सर्जरी आपल्या राष्ट्रामध्ये होत असत. केवढं प्रगत शास्त्र. अंकगणित जगाला आपण दिलेलं आहे. तर्कशास्त्र, इंडक्टिव्ह, डिडक्टिव्ह लॉजिक, अवगामी उद्गामी तर्कशास्त्र भारतामध्ये निर्माण झालं. अनुलोम
प्रतिलोम म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्हचा शोध भारतामध्ये लागला. अत्रि ऋषींनी सूर्यग्रहणाचा शोध सर्वप्रथम भारतामध्ये लावलेला आहे. अणूचं संशोधन कणादानी केलं योगशास्त्रासाठी. तर जग आज झोळी पसरून भारतासमोर उभं आहे. आम्हाला द्या योगशास्त्र शिकवा. काय जगाला दिलेलं नाही हे सगळं तिथे प्रदर्शनामध्ये मांडायचं, जे पाहण्यासाठी लोकांनी यावं आणि सगळं समजावून घेऊन जगात जाऊन सांगावं, अरे भारताने इतकी प्रगती केलेली आहे. शैक्षणिक याच्यामध्ये गुरुकुल पद्धतीची शाळा असेल, तिथे 12वी नंतरचा एक असा अभ्यासक्रम आहे की भारतीय संस्कृतीची अष्टांग शिकवली जाते. धर्मकारण, राष्ट्रकारण, समाजकारण, अर्थकारण, वाङ्मय, विज्ञान, कला आणि शिक्षण ही संस्कृतीची अष्टांग असतात. या अष्टांगाचा परिपूर्ण अभ्यास म्हणजे नागरिकत्व. पण आज त्याचा अभ्यास होत नाही पाठ्यपुस्तकामध्ये. म्हणून पदवीचा अभ्यास 12वी नंतरचा मोजून 10वीस विद्यार्थी घेऊ, जास्ती नाही. त्यांनी 5 वर्ष अभ्यास करावा, जमलं तर 7 वर्षाचा पदव्युत्तर अभ्यास करावा. इतकंच काय, पुढे आणखीन 5 वर्ष अभ्यास करून PhD मिळवावी हिंदू धर्म भारतीय संस्कृतीवरची. यांना पदव्या मिळतील धर्मभूषण, धर्मालंकार आणि धर्माचार्य. हिंदू धर्म संस्कृतीचे ते भूषण आणि धर्माचार्य असतील. परदेशातून मिशनरी येतात आणि त्यांच्या धर्माचा प्रचार करतात. पण हिंदू धर्म संस्कृतीचा प्रचार करणारी माणसं फार कमी आहेत. केंद्रीय अभ्यासक्रम आपल्याकडे नाही आहे. तो अभ्यासक्रम जवळजवळ तयार झालेला आहे आणि पदवीचा अभ्यासक्रम तिथे राबवला जाईल. आज माणसं उभी आहेत, आम्ही एकेका विद्यार्थ्याला दत्तक घेतो, तुम्ही शिकवा. 4.5 महिने आता आम्ही अमेरिका कॅनडाचा दौरा करून आलो. तिथे स्थिरावलेली भारतीय माणसं, महाराष्ट्रीयन माणसं म्हणतात, होय हे व्हायला पाहिजे, आम्हाला काही करता येत नाही, हे धन घ्या आणि तिथे सगळं निर्माण करा. असा एक प्रचंड विशाल प्रकल्प तिथे उभा राहत. मराठी मनुष्य म्हणे भव्य दिव्य स्वप्न पाहत नाही, ते आपण पाहूया. आणि नुसतं स्वप्न नाही, ते सत्यात उतरवूया. तुमच्या आमच्या प्रयत्नातून, तुमच्या आमच्या योगदानामधून. प्रकल्प केवढा आहे? फक्त 100 कोटींचा आहे. माणसं म्हणतात अबोब काय भयंकर. मी म्हणतो भयंकर का? अभयंकर आहे. असं का? चिंता का करता? भारताची लोकसंख्याच 100 कोटीपेक्षा जास्ती आहे. एकेकानी 1-1 रुपये दिला तरी प्रकल्प सिद्ध होईल. किती सोपं आहे. हा, फक्त आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचता आलं पाहिजे. नाहीतर एक करता येईल, 10 रुपयाची एक वीट द्या आम्हाला. जे बांधकाम होणार त्याच्यासाठी 10 रुपयाची एक पावती फाडा संत विद्यापीठाची. ती वीट आहे असं आम्ही समजू. इथे येणाऱ्या शिवभक्तांनी सगळ्या विटा दिल्या तर आनंदच, विशेष आनंद वाटेल. पण जेवढ्या 10च्या पटीत विटा देता येतील तेवढ्या द्या. किंवा अगदी सोपं सांगू का, प्रत्येक दिवसाला फक्त 2 रुपये 73 पैसे द्या, म्हणजे वर्षाला 1000 रुपये होतात. कोणालाही शक्य आहे असे. दिवसाला फक्त 2 रुपये 73 पैसे म्हणजे वर्षाला 1000 होतात. वर्षातून एकदा केव्हा तरी 1000 द्या. आपल्या वाढदिवसाला, पत्नीच्या वाढदिवसाला, कोणाच्या तरी स्मरणासाठी, लग्नाच्या वाढदिवसाला. जनता जनार्दन योजना ही, त्या जनता जनार्दन योजनेमध्ये आपण सहभागी व्हा. 2 रुपये 73 पैसे प्रतिदिनी म्हणजे काही नाही. मला वाटतं कोथिंबिरीची जुडी सुद्धा 5 रुपयाला घ्यावी लागते आज. बरोबर आहे ना? आमच्या भगिनी माता बसलेल्या आहेत, त्यांना माहिती असणार माझ्यापेक्षा जास्ती. मग 2 रुपये 73 म्हणजे काहीच नाही आहे. आपण सर्वांनी त्यात सहभागी व्हावं. किंवा अशी एक योजना आहे की 25,000 रुपये द्या आणि महाजन व्हा. महाजन व्हा याचा अर्थ असा की तहहायात तुम्हाला वर्षातले कोणतेही 2 दिवस तिथे येऊन राहायला मिळेल फुकट. तुमचा जेवणा खाणा राहण्याचा सगळा खर्च आदित्य प्रतिष्ठान करेल. आपण सुखेने व त्या संकुलामध्ये येऊन राहा. दिवाळीनंतर प्रत्यक्ष बांधकामाला आम्ही तिथे प्रारंभ करणार आहोत. आत्ता पहिलं जर सांगितलं, रस्ते, कंपाऊंड, 1.25 एकराचं सरोवर निर्माण करतो की ज्याचाच खर्च जवळजवळ 60 लाख रुपयाचा आहे. 2-3 कोटीचं पहिल्या टप्प्यातलं हे काम आता मे महिन्याच्या अखेर, मान्सून पहिला यायच्या अगोदर पूर्ण होऊन जाईल आणि दिवाळीनंतर प्रत्यक्ष बांधकामाला प्रारंभ करणार आहोत. आपण महाजन व्हा. एक रकमी द्या. महिन्याला 500 असे 50 महिने दिलेत तरी चालतील. 3 हप्त्यात द्या, 5 हप्त्यात द्या, 2 हप्त्यात द्या, जसं आपल्याला शक्य आहे तसं द्या. भागवत जसं सांगतं ना की आपल्या धनाचा, मिळकतीचा पहिला वाटा असं जिथे सत्कार्य चाललेलं असेल त्याला द्यावा. सत्यच आहे. म्हणून महाजन व्हावा अशी आग्रहाची प्रार्थना.
आणि याही वर वैष्णव जन आहेत. 1,00,000 किंवा त्याच्यापेक्षा अधिक जे देतील त्यांना वैष्णव जन असं आम्ही म्हणतो आहोत. आमचा अनुभव असा आहे, प्रत्येक प्रवचनमालेत एक तरी वैष्णव आम्हाला मिळतोच. इथेही मिळेल 100% आम्हाला खात्री आहे. किंवा ज्यांना असं वाटतं की आधेमध्ये आता तिथे हिल स्टेशनला जाऊन राहावं, पण राहावं म्हणजे निर्मळपणे बरं का, मांसाहार नाही, मद्यपान नाही, धूम्रपान नाही, काही नाही, ते सगळं संकुल असं निर्मळ असेल, तिथे हे काहीही करता येणार नाही. म्हणून तिथे साधारण 265 स्क्वेअर फुटाची अशी सदनिका तयार होती की ज्याच्यामध्ये बसायची, झोपायची जागा, कपाट, टेबल खुर्ची, एक व्हरांडा, सगळं स्वतंत्र असेल. असं एक छोटी सदनिका 5.5 लाख रुपयाची दिवाळीनंतर पहिल्या 50 सदनिका बांधून होत आहेत. ज्यांना या योजनेमध्ये सहभागी व्हायचे त्यांनी एक सदनिका दान करायची. मग आम्हाला काय लाभ असं आपण विचाराल, एवढे 5.5 लाख रुपये देऊन एक सदनिका दान देऊन? त्यांना लाभ असा आहे की वर्षातले 15 दिवस कोणतेही त्यांच्या सोयीचे त्यांनी तहहायात दोघांनी तिथे सुखरूप राहावं. 15 दिवस वर्षातले त्यांना सुखेही नाही व तिथे राहता येईल, तहहायात अशी सुविधा त्यांच्यासाठी विशेष उपलब्ध असेल. हे सगळं धन आपण आदित्य प्रतिष्ठानच्या वैश्विक संत भारतीकडे लावूया आणि एक अद्वितीय प्रकल्प जो जगामध्ये कोणी केलेला नाहीये आणि कोणाला सुचलेलाही नाहीये, पण पांडुरंगाच्या कृपेनं, आदिशक्तीच्या कृपेनं आदित्य प्रतिष्ठान सिद्ध करते, त्याच्या सिद्धतेसाठी सहस्त्र अनंत हातांनी त्याला मदत करूया. भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन उचलून धरला, पण एक सगळ्या गोपांनी एक एक काठी खाली लावली. ती चला म्हटले तेवढंच कृष्णाच्या मदतीला धावूया. तसा हा प्रकल्प, हे कार्य व्हावे हे तू श्रींची इच्छा. महाराज जसं म्हणत असत तसं सत्यच आहे, ही श्रींची इच्छा आहे, नाहीतर असा प्रकल्प मनामध्ये यावा तरी का सांगा. म्हणून ज्या प्रकारे आपल्याला या प्रकल्पामध्ये सहभागी होता येईल तितकं सहभागी व्हा, अनंत हातांनी मदत करा अशी अंतःकरणपूर्वक आपल्याला प्रार्थना करतो. आज जे शिवचरित्र ऐकलं, शिवरायांनी जे उदंड कर्तृत्व गाजवलं, पन्हाळ्यामधून शिवराय बाहेर पडले, सिद्धी जोहरला मंत्रयुद्धामध्ये पुन्हा परास्त करून टाकला, आदिलशहाची मान खाली त्यांनी घालायला लावली. बाजी प्रभू सारखा मोहरा राजांच्या रक्षणासाठी इरेसरीनं झुंजला. त्या पावनखिंडीमध्ये जा आणि खरोखर बखरकारांनी जसं वर्णन केलेलं आहे ते सत्यच आहे. इथल्या मातीचा रंग आहे तो सुद्धा पराक्रमाचा, इथल्या पाण्याला रंग आहे तो शौर्याचा, इथलं आसमंत जंगल आज पवाड गातील ते बाजी प्रभूंच्या पराक्रमाचा. आणि इथल्या मातीला कान दिलात तर एकच आवाज ऐकू येईल, हर 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 महादेव, हर 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 महादेव. तोच ध्वनी आज अंतःकरणामध्ये साठवून घेऊया, शिवरायांचं चरित्र मनामध्ये धारण करून हृदय निर्मळ करूया. आणि उद्या शायस्ते खानाला याच पुण्याच्या लाल महालामध्ये छत्रपती शिवरायांनी शास्त कसा केला तो उज्ज्वल इतिहास पाहूया. आज आरती गाऊन इथेच काही काल विरमूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय.